हे काय असतं? काहीही झालं तरी मी जिंकणार आहे, कारण हेमंतला हे डमशराट अजिबात खेळता येत नाही. मी हारले, मला प्लीज सांग. साराभाई वर्सेस साराभाई. आणि आता मी चारा गाई असं दाखवत होतो. आय एम सॉरी फॉर माय हजबंड. तालमीच्या काळात 2 महिने मॅक्स तोपर्यंत आमचं ठरलं होतं की लग्न करायचं. मी खरं सांगते, म्हणजे ही काही माझी पहिली रिलेशनशिप नव्हती. आय हॅव हॅड बॉयफ्रेंड्स बिफोर दॅट, आणि खूप विचार करून काही मी असे तारे तोडले नव्हते आयुष्यात. शेती मला असं वाटतं की हा सिनेमा आत्ताच आपण कमी भावात का असेना कोणाला तरी देऊन टाकूया. मग ती म्हणायची की नाही जिम्मा असा मी कोणालाही देणार नाही. आपल्याकडे जे काही जमलेले आहेत पैसे ते सर्व या गोष्टीला लावूया. मी म्हणलं बघा जाऊ शकतात. ह्याला बघितल्यावर माझ्या आई पहिल्यांदा असं म्हणाली, ए तू तोच आहेस ना, तिचं त्या मुलीशी अफेअर चालू आहे, तो तूच ना. माझे सासरे मला असं म्हणाले की तुला नक्की करायचंय का हे लग्न. ते म्हणाले नंतर माझ्याकडे यायचं नाही, पुढची जबाबदारी माझी नाही. लग्न केलं की मी अडकून बसेन. लग्न गेले माझे चॉईसेस संपले. असे काय तुमच्याकडे करोडोचे चॉईसेस असतात. प्रत्येकाने लग्न केलं पाहिजे. हॅलो आणि नमस्कार. लव गेम लोचाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. एक गोड जोडी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे आणि त्यांचे किस्से आणि त्यांची लव्ह स्टोरी आपण नेहमी ऐकत असतो, पण आज वेगळ्या पद्धतीने त्यांची लव्ह स्टोरी जाणून घेणार आहोत. आणि हे कपल तुम्ही कदाचित ओळखत असाल, कारण की हे आता गेल्या काही वर्षात हिटवर हिट सिनेमात येतच चाललेत आणि आणखीही त्यांचे हिटवर हिट सिनेमा येणार आहेत. सो क्षिती आणि हेमंत दोघांचंही खूप स्वागत आहे लव गेम लोचामध्ये. कसं चाललंय 11 वर्षांचा संसार, तो संसार आणि प्लस प्रेमाचा प्रवास कसा चालू आहे? 11 आता डिसेंबर मध्ये 12 वर्ष होतील. आणि एक काय होतंय लक्षात आलंय या 12 वर्षात की नुसतं लग्न एकत्र राहिलं नाही, तर मग हे चित्रपट निर्मिती सुरू झाली आणि मग घरी तेच, कामावरही तेच. एकत्र हा, सो एकत्रच आहोत. छान आहे, पण छान वाटतंय 12 वर्षात. छान वाटतंय, नाही वाटत का? हा छान. आता तू म्हणतोयस तर वाटतंय. तू कन्फर्म नाहीयेस? नाही छान वाटतंय, छान वाटतं. मला छान वाटतंय, त्याचाच प्रश्न आहे खरं तर. त्याला किती छान वाटतंय हा मुद्दा आहे. पण मला इट हॅज बीन ग्रेट 11 इयर्स. आणि लग्न करावं प्रत्येकाने अशा मताची मी अजून तरी आहे. म्हणजे आफ्टर 11 इयर्स ऑफ मॅरेज पण मला असं वाटतं की लग्न इज अ ब्युटिफुल थिंग, प्रोव्हाइडेड तुम्हाला एक चांगला पार्टनर मिळाला तर इट्स अ ब्युटिफुल थिंग. वन शुड गेट मॅरिड. येस. आणि आता मी काही वर्ष तुम्हाला मागे घेऊन जाणार आहे, 11 वर्ष. तर तुम्हाला आठवतंय का तुमची पहिली भेट कशी झालेली होती? मित्र म्हणून, हा कपल म्हणून नाही, की पहिली भेट कधी झाली होती, ते पहिल्यांदा एकमेकांना कधी बघितलं होतं आणि काय विचार केला होता? मी 10वीत असताना क्षितीला पहिल्यांदा बघितलं होतं. ती दामिनी नावाची एक प्रचंड गाजलेली सिरियल करायची आणि मी तेव्हा 10वीत होतो आणि ती मला वाटतं तिने 12वी जस्ट 12वी जस्ट झाल्या तिने, ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. सो तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर बऱ्याचदा अशा अपॉर्च्युनिटीज आल्या कुठेतरी अवॉर्ड फंक्शन्स, आणि तेव्हा मी काही फार बापरे खूप काम झालंय असं नाही, पण प्रायोगिक नाटकं आणि मग आम्हाला पण नॉमिनेशन्स वगैरे असायची. मग त्या पार्टीला जाणं व्हायचं आणि मग असं व्हायचं ती बघ क्षिती जो ती बघ ही, आणि असं व्हायचं. आणि मी एक नाटक केलं होतं नवागडी नवराज्य. त्या नाटकाच्या प्रयोगाला ती आली होती आणि माझा मित्र आणि दिग्दर्शक त्या नाटकाचा समीर विद्वांस, जो तिचाही मित्र आहे. सो समीरला तिने जाऊन विचारलं की हा कोण आहे, हा सॉलिड आहे आणि म्हणजे काम आवडलं होतं. आणि ती येऊन भेटली होती बॅकस्टेजला आणि तिने अतिशय घट्ट मिठी मारली होती आणि ती मला म्हणाली होती मला खूप आवडलं तुझं काम, नाटकही आवडलं पण तुझं काम सगळ्यात जास्त चांगलं होतं. माझी आणि तिची ती पहिली भेट होती आणि त्याच्या बरोबर साधारण एखाद वर्षभराने आम्ही एकत्र पहिलं नाटक केलं आणि मग त्याची तालीम सुरू झाली. सो ती पहिली भेट असेल समोरासमोर. हो, पण त्याच्यानंतर मग डायरेक्ट 1 वर्षांनी नाटकाच्याच वेळी भेटला रिहर्सलला. पण त्याच्या आधीमध्ये असं कधी भेटणं वगैरे झालंच नाही, बघणंही नाही झालं? काहीच संबंध नाही. असं काही म्हणजे असं काही तेव्हा वाटलंही नव्हतं की ही व्यक्ती आपल्याला परत भेटेल. कारण की तुम्ही जेव्हा 10वीला होता तेव्हा तुम्ही असं विचारत नसेल केलं की क्षिती माझी बायको म्हणून माझ्या 11 वर्ष मी तिच्या बरोबर काढेन. हो, तेव्हा काय कुठून बुद्धी, म्हणजे तेव्हा असं कसं छान वाटलं मला, असं मला हे म्हणायचं होतं. सो ते पहिलं नाटक, पहिलं रिहर्सल आणि त्याच्या दरम्यान तुमचं बॉन्डिंग कसं वाढलं? कारण की एक मित्र होणं, पण पहिलं मित्र होणं गरजेचं असतं आणि मग प्रेमात पडणं ते सगळं गरजेचं. ऍक्च्युली आम्ही रिहर्सल करत होतो ना, तेव्हा आम्ही चांगले मित्र झालो होतो आणि तेव्हा
एकदा आणि आम्ही बऱ्याच वेळेला असं कॉफी प्यायला जा, मग रिहर्सल संपली की जेवायला जा, पाणीपुरी खायला जा, असं आम्ही सगळे करायचो. कधी आम्ही दोघंच जायचो. तो रॉयल पाम्समध्ये राहायचा, मी गोरेगाव ईस्टला राहायचे. सो अनेक वेळेला असं व्हायचं की येता जाताना चल मी तुला सोडतो किंवा मी तुला सोडते, वॉट एव्हर. मला आठवतं एकदा आम्ही घरी बसलो होतो, दोघंच होतो माझ्या घरी, आणि मी तेव्हा त्याला हे कन्व्हिन्स करत होते की माझी एक मैत्रीण सिंगल आहे, तर तुमचं होऊ शकतं काहीतरी. मला वाटतं तुमचं एक होईल, एक चांगलं जोडी सेटिंग. बेसिकली मी खूप प्रयत्न करत होते. आणि तेव्हा त्याला एक वेगळीच मुलगी कोणीतरी आवडायची, कोणीतरी मुलगी होती जी तेव्हा त्याला आवडायची. तर तुम्हाला नाही नाही मला तर ती आवडते, अजून शुअर नाही. हा इंटरव्ह्यू बघून त्या सगळ्या व्यक्तींना कळणार हो कुठल्या काळात. 2010 आय एम जस्ट सेइंग, जर कोणाला आठवलं नाही तर 2010 सालची गोष्ट आहे. सो तेव्हा 10 नाही 11 सालची. सो तेव्हा हे सेटिंग त्याचं लावायचा मी प्रयत्न करत होते. आणि ते लावता लावता आमची मैत्री तर वाढतच गेली. तिलाही एक तेव्हा स्थळ टाईप होतं, सो आम्ही ते डिस्कस करायचो एकमेकांशी. मित्र म्हणून तेव्हा काहीच फिलिंग्स नव्हत्या. नाही वेगळे. मी त्याला असं म्हटलं होतं एक वेगळंच स्थळ आलंय, ते पॉलिटिकल बॅकग्राऊंडचं आहे, ते मला जमणार नाही. तर आई म्हणते ओके बघ विचार कर. असं हे आमचं डिस्कशन होतं त्या दिवशी. आणि मग त्याच्यानंतर मी बिकेम मोर फ्रेंड्स असं आपण म्हणू. आणि मग एक दिवस मी रिहर्सलला गेले नाही, माझी सुट्टी होती आणि मी शूट करत होते एका शोचं फिल्म सिटीत, आणि हा रिहर्सलला गेला होता. आणि त्याचा मला तेव्हा बीबी होतं, बीबी ब्लॅकबेरी. त्याचा मला बीबीवर मेसेज आला की तू नाही आहेस तालमीला यार, असं बोर होतंय वगैरे. म्हटलं हा. इथून ते जे 9 वाजता सुरू झालं कॉन्व्हर्सेशन, ते रात्री 9 माझं पॅकअप होईपर्यंत, त्याची तालीम संपवून तो घरी जाऊन आम्ही रात्री 9 पर्यंत त्या बीबीवर चॅट करत होतो. आणि रॅन्डम, म्हणजे असं काही प्रेमाचं नाही पण रॅन्डम. आणि मग मला झालं बापरे आपण एका मुलाबरोबर 12 तास चॅट केलंय, हे खूप होतंय. आणि ह्याच्याबद्दल विचार केलात? हो तेव्हा केला की बापरे आपण एकतर त्याच्याशी बोलताना कधी मला असं फिल्टर टाकून बोलायची गरज आहे किंवा असं कधी एकतर वाटलं नाही अजिबातच. सो ते कॉन्व्हर्सेशन पण आमचं खूप मजेशीर. म्हणजे होतं. एक दिवस तो जो होता 9 to 9 शिफ्ट मध्ये 9 to 9 बीबी हे जे करत राहिलो आम्ही. त्याच्यानंतर मला असं वाटतं की थोडं त्याच्यात तू जरा थोडं फ्लर्टही केलंस माझ्याशी त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये. ते पूर्वीपासूनच थोडं ती कला तुझ्याकडे अवगत आहे. फ्रेंड्स असल्यापासूनच ती कला. मग ते 12 तास. आणि मग नंतर मग कधी ठरलं की येस, कारण की आपण जेव्हा एखादा पार्टनर शोधतो त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट असते जी आपल्याला भावते आणि त्याच्यामुळे आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो, राईट? सो अशी कोणती गोष्ट होती एकमेकांमध्ये की येस ही माझी पार्टनर बनू शकते, और हा माझा पार्टनर बनू शकतो आणि आम्ही पुढे जाऊन लग्नाचा विचार करू शकतो, अशी कोणती गोष्ट होती? रिअलायझेशन कधी झालं या गोष्टीचं? मला ते रिअलाइज आधी झालं, तिच्यापेक्षा आधी मला झालं. पण मला रिअलाइज हेच झालं की आपण लग्नच केलं पाहिजे. म्हणजे चला प्रेमात पडूया, चला जरा फिरूया, जेवायला जाऊया, ह्याच्या आधीच माझं असं ठरलं की आपण ह्या व्यक्तीशी लग्नच केलं पाहिजे. कारण मला कायम असं वाटायचं की आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती यायला हवी जी खूप ॲम्बिशियस असेल, आपल्या ॲम्बिशन समजून घेईल, आपल्याला पुश करेल, किंवा आपल्याला थोडक्यात सांगू का, प्रत्येक पुरुषाला आहे ना आई हवी असते रिलेशनशिपमध्ये. कुठल्याही स्त्रीकडून त्याला हे अपेक्षित असतं की तिने आईसारखं समजून घ्यावं, आईसारखं सांभाळावं. कारण पुरुषाला लहानपणापासून आई आणि त्याच्यानंतर बायको, ह्या 2च व्यक्ती अशा असतात की ज्या सांभाळू शकतात. सो त्याच्यामुळे मला कायम असं वाटायचं की आपल्याला कोणीतरी सांभाळणारं हवं, आपल्याला कोणीतरी पुश करणारं हवं. आणि तिच्याशी बोलता बोलता तिच्या ह्या क्वालिटीज मला कळल्या की ती स्वतः खूप ॲम्बिशियस आहे, खूप मेहनती आहे आणि ती आपल्याला सांभाळू शकेल. तर मी म्हणलं आता हे बाकीचं काही नाही, आता आपण लग्नच करायचं या व्यक्तीशी. आणि ठरलं माझं. मी माझ्या 1-2 जवळच्या मित्रांनाही सांगितलं की असं असं आहे. समीर होता त्या काळी, सिद्धार्थ होता चांदेकर, आणि त्या व्यक्तींना मी सांगितलं की असं असं आहे, मला ती आवडते आणि मला लग्नच करायचं आहे. मग त्यांनाही प्रश्न पडले की वयाची गॅप, दुसरी गोष्ट ती या क्षेत्रात सिनियर आहे. म्हणजे मी म्हणलं तसं, मी शाळेत असताना जर तिने अभिनय सुरू केलाय तर तर त्यामुळे असं झालं की कसं होईल हे, काय होईल हे. पण ते होत गेलं. म्हणजे त्याची प्रोसेस खूप क्विक होती. म्हणजे लोकांना कदाचित 1 वर्ष 1.5 वर्ष लागत असेल, 2 वर्ष लागत असतील ठरवायला. आम्ही तालमी सुरू केल्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये, आय थिंक ऑगस्टमध्ये रीडिंग सुरू केलं.
नोव्हेंबरला नाटक ओपन झालं, नाही ऑगस्टमध्ये तालमी सुरू केल्या तर ऑक्टोबर एंडला नाटक बरोबर सुरू झालं, म्हणजे प्रयोग सुरू झाले. त्या तालमीच्या काळात बाय द टाइम नाटकाचा पहिला प्रयोग होता, म्हणजे त्याच्या ग्रँड रिहर्सलला आम्ही रंगीत तालमीला पुण्यात, तोपर्यंत आमचं ठरलं होतं की लग्न करायचं. म्हणजे अगदीच 2-3 महिन्यात. हा 2 महिने मॅक्स. म्हणजे वाचन कारण वाचन त्या नाटकाची आम्ही खूप केली. शेखर ढवळीकर यांनी बसवलं होतं ते नाटक. त्यात स्वाती चिटणीस, सुहास जोशी, राजन भिसे आणि आम्ही दोघं असे आम्ही होतो. सो ऍक्च्युली ही 3 माणसं आहेत ना, आम्हाला आठवतं आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं तोपर्यंत. आता त्या सगळ्यांनीच मी खूप लहान असताना पाहिलंय, त्या सगळ्यांबरोबर मी आधी कामं केली होती. म्हणजे मी राजन काका, स्वाती मावशी बरोबर आधी काम केलंय खूप. सुहास जोशींबरोबर तर मी माझं पहिलं कमर्शियल नाटक केलं होतं, प्रेमा तुझा रंग कसा, जेव्हा मी 19 वर्षाची होते. सो त्यांनी मला खूप आधीपासून पाहिलंय. सो त्यांना एक असं काहीतरी ह्याच्यात चालू आहे, काहीतरी चालू आहे. सो आपण कुठे होतो जेव्हा आपण त्यांना सांगितलं? आपण प्रयोगाला गेलो होतो कोकणात. तेव्हा आम्ही सगळे बीचवर फिरायला गेलो होतो. प्रयोग उशिराचा होता, तर संध्याकाळी गेलो होतो. तर मी ह्याला म्हटलं आज आपण आता सांगूया त्यांना, कारण असं होतं ना, इन्व्हेरिएबली तुम्ही शेजारी जागा शोधतात जेवायला बसायच्या, की अरे नाही लक्षात येतं. ते साधारण फक्त काय आजूबाजूच्या लोकांना हे माहित नसतं की ते सिरियस आहे का नाही, का नुसताच टाइमपास चाललाय. तर मग आम्ही तेव्हा त्यांना सांगितलं की असं आता म्हटलं आता आम्ही घरी जाऊन घरच्यांनाही सांगणार आहोत, पण आता जवळ आहात तुम्ही मोठेही आहात, माझ्या पर्सनली ते तिघही खूप जवळचे आहेत, तुम्हाला असं ह्यांना आपण सांगून टाकूया. सो तिकडे त्यांना सांगितलं. मग हे चाललंय आपण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये. त्याच्या पुढच्या डिसेंबरला आम्ही लग्न केलं. म्हणजे अगदीच 1 वर्ष. म्हणजे नोव्हेंबर मध्ये हे झालं, एप्रिल मध्ये आम्ही एंगेजमेंट केली. 2011 हे चाललंय, 2012 एप्रिल वी गॉट एंगेज. 2012 डिसेंबर आम्ही लग्न केलं. म्हणजे खूपच क्विक. पण मग विचार नाही केला की रिलेशनशिप ट्राय करून बघूया? मी नाही केला. मी खरं सांगते, म्हणजे ही काही माझी पहिली रिलेशनशिप नव्हती. आय हॅव हॅड बॉयफ्रेंड्स बिफोर दॅट. आणि खूप विचार करून काही मी असे तारे तोडले नव्हते आयुष्यात. म्हणजे असं नव्हतं झालं की अरे एवढा म्हणजे मी विचार करून काही वेळेला रिलेशनशिप मध्ये गेले की नाही आपल्याला हा पॉइंट टिक टिक टिक, तर त्यांनी काही फार घडलं नाही. सो मला असं झालं की आय कम्प्लिटली वेंट विथ इन्स्टिंक्ट. टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझ्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींनी, म्हणजे माझी एक मैत्रीण आहे मुग्धा कर्णिक, तिने असं मी जेव्हा तिला हे सांगितलं, जी आता झीचा एक शो करते अहिल्या देवी, ती त्यात काम करते पारू शो मध्ये, ती माझी सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. तिला मी सांगितलं तेव्हा ती असं मला म्हणाली, आर यू शुअर? कारण काहीच तुमच्यात मॅच नाही होत असं. म्हणजे वरवरचं आम्ही खूप वेगळी व्यक्तिमत्व दोघंही. ती म्हणाली आय यू शुअर? म्हटलं आय एम नॉट, पण दॅट्स द पॉइंट. म्हणजे आता माझं हे ठरलंय की हे मला करायचंय, आता पुढे जे होईल ते वी विल सी. हेमंत, तू नाही विचार केलास का की रिलेशनशिप ट्राय करून बघूया? नाही, मी म्हणलं ना, मी ठरवलं की लग्नच करायचं मला या व्यक्तीशी. आणि ते असं होतं, म्हणजे ते जे काही हिनी तो किस्सा सांगितला की दिवसभर आम्ही त्या बीबी मेसेंजरवर बोलत होतो. त्याच्यानंतर 3-4 दिवशी मी सिद्धार्थशी बोललो होतो, चांदेकर. माझा एक मित्र आहे भाग्यद लोणकर, जो युकेला असतो, त्याच्याशी फोनवर बोललो. म्हणलं असं असं आहे. तर त्यांनी अर्थात सुरू केलं की बघ या क्षेत्रातली मुलगी आहे, इथे फटाफट लोक वेगळेच होतात, आपण बातम्याच हे ऐकतो की त्यांचं 2 वर्ष होतं मग ते वेगळे, तू जरा शांतपणे विचार कर, तू एकदम घाई करू नकोस. तो मित्र म्हणून काळजीने सांगत होता. त्याला ही व्यक्तीच माहिती नव्हती, म्हणजे फक्त बघून फोटोज आणि व्हिडिओज मध्ये माहिती आहे तेवढंच. मी म्हटलं नाही, मी व्यवस्थित त्या व्यक्तीशी बोलतोय. तिच्या काही मैत्रिणी आता माझ्या मैत्रिणी झाल्या, त्या रंगीत तालमीला नाटकाच्या, आमची रंगीत तालीम होती, माझी पण रंगीत तालीम होती, कारण हिच्या 2 बहिणी आल्या होत्या मला बघायला. म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं, माझ्या जवळच्या 2 बहिणी आहेत, दोघीही पुण्याला असतात, मावस बहिणी, म्हणजे मोठे 10-12 वर्ष मोठे. नाही तर माझं वेगळंच की आज म्हणजे हे तालमीचं टेन्शन होतच, त्यात 2 माणसं सतत आपल्याकडे बघतायत, आपल्याला गेज करतायत, हा कसा बोलतो, हा कसा होतो, कसा बोलतो. हा, तर ती वेगळीच रंगीत तालीम होती. तर त्यामुळे मला ना जावई बनण्याची पण वेगळी रंगीत तालीम आणि नाटकाची पण रंगीत. करेक्ट. मी माझ्या सासऱ्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा माझे सासरे मला असं म्हणाले की तुला नक्की करायचंय का हे लग्न, कारण ही जी माझी मुलगी आहे ती माझ्यासारखीच आहे.
ओके. आणि मला माहितीये खूप तापट स्वभाव आहे, तिला इकडचं तिकडे फालतूगिरी, अत्यंत पंक्च्युअल आहे. सो हे सगळं तुला झेपणार आहे का? मी तुला गाईड करीन मित्रा, सगळं ठीक आहे, छान, तुला आयुष्य जर सुंदर हवं असेल तर लग्न करू नकोस हिच्याशी. तर मी म्हटलं हे कुठले सासरे आहेत, हे कुठले वडील आहेत? तर मी त्यांना म्हटलं नाही, मला करायचंच आहे लग्न. ते म्हणाले नंतर माझ्याकडे यायचं नाही, पुढची जबाबदारी माझी नाही, आता इथून पुढे जबाबदारी तुझी. पण अनंत सर आपण जसं ऐकलंय की त्यांनी विलन्सचे रोल खूप केलेत आणि त्यांचा असा दबदबा खूप आहे की त्यांना बघितलं तरी लोक घाबरतात, राईट? तू तेव्हा ज्यांना पहिल्यांदा भेटलेलास तेव्हा तुला त्यांची भीती नव्हती का की मी त्यांच्याच मुलीला पटवतोय, त्यांच्याच मुलीशी लग्न करायचं? आणि जेव्हा पहिल्यांदा भेटलास तेव्हा त्यांचं आणि तुझं कन्व्हर्सेशन जे तू म्हणालास की डायरेक्ट लग्नाविषयीच कन्व्हर्सेशन होता का? हो हो, थेट की मी भेटायलाच गेलो होतो. मी म्हटलं असं असं आहे, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. पण इट वॉजंट अ परमिशन. हा, असं माझ्या आईवडिला नाही, असं एक तर मुळात माझ्या आईवडिलांचं दोघांचंही कधी म्हणणं नव्हतं की आम्हाला विचार, आम्ही हो म्हणालो तर हे पुढे जाणार आहे, असं काहीच नव्हतं. मला हे माहिती होतं की इफ आय टेक अ बॉय अँड से की मला ह्याच्याशी लग्न करायचं आहे, तर त्यांना नाही आवडलं किंवा आवडलं तर ते मला सांगतील की आम्हाला नाही हे ओके वाटत आहे, पण पुढे तुझा चॉईस आहे. सो त्याला हे माहिती होतं की ह्याच्यावर आपलं लग्न होणार आहे का नाही हे नाही ठरणार आहे. लग्न आपलं होणार आहे हिच्याशी, पण आता ह्याच्याशी बोलून काय होतंय ते आय डोंट नो, बट आय डोंट थिंक यू वर स्केअर्ड तसं. आणि खरं सांगू का, ते अजिबातच पर्सनली आता जर ते इथे असते तर आपल्या सगळ्यांशी त्यांनी खूप छान गप्पा मारल्या असत्या, कोणाला काय हवंय नकोय. म्हणजे आता आम्ही सगळे त्यांना असं कॅमेराच्या समोर बघतो, कॅरेक्टर्स. ही इज अ व्हेरी स्ट्रिक्ट पर्सन, ही इज ऑल्सो स्ट्रेट फॉरवर्ड. त्याला असं हे नाही करतायत, म्हणजे छुप त्याला वागता येत नाही. सो त्याच्यामुळे कधी कधी तो ही कम्स अक्रॉस असा की अरे बापरे हा पटकन चिडेल, म्हणजे तापट तो आहेच, पण त्याच्या कलांनी त्याच्या नॉर्मली सगळं वागलं तर तो नाही चिडत असं. हा, पण तुझी जेव्हा तू आईला सांगितलं असं आईचं काही वेगळं म्हणणं होतं असं मी ऐकलेलं. आईची कॉमेडीच रिॲक्शन होती. मी हेमंतला असं म्हणाले की आपण घरी जाऊ जेवायला. आईला मी म्हंटल माझा एक मित्र येणार आहे जेवायला. बरं, असं काही नव्हतं की माझ्या ह्याच्यात खूप मित्र होते, बॉईज हु वर माय फ्रेंड्स, की अनेक वेळेला जेवायला आले, ते आईला फोन करायचे लाली मावशी आम्ही जेवायला येतो. तर आई म्हणाली ओके घेऊन ये, कोण मित्र? म्हटलं असं असं नाटकात. तर हा आला. ह्याला बघितल्यावर माझी आई पहिल्यांदा असं म्हणाली ए तू तोच आहेस ना, तिचं त्या मुलीशी अफेअर चालू आहे, तो तूच ना? मी हेमंतला म्हटलं अरे यार, म्हणजे आता माझं ठरलं होतं आज हिला सांगायचं की हा तो मुलगा. मग ते त्या दिवशी झालंच नाही. ते झालं कसं होणार जेव्हा आई हेच म्हणतेय. माझं एक जुनं अफेअर. त्यावर तू काय म्हणालास? नाही, माझं नव्हतं. काय झालं होतं मी नव्हतंच. अशा उडत्या उडत्या बातम्या असतात. नाही ती त्याची खूप चांगली मैत्रीण होती. चांगली मैत्रीण होती ती, आणि तिला खरोखरच मी आवडत होतो. आणि तो काळ असतो एक की एकमेकांना आवडत असतो आपण, आणि माझं तसं काही नव्हतं. म्हणजे मलाही ती मुलगी मैत्रीण म्हणून खूप आवडत होती. पण ती आणि माझी सासू एकत्र काम करत होते एका मालिकेमध्ये आय थिंक. आणि तेव्हा तिथे त्यांच्या बोलण्यात आलं, आणि तेव्हा ती मुलगी माझ्या सासूला असं म्हणाली की मला तो खूप आवडतो, मी त्याच्याशी लग्न. तिच्या डोक्यात असं झालं की ह्यांचं अफेअर आहे वाटतं. हा, आणि मग मला त्यानंतर खूप सासूला समजावं, मला आधी जाऊन सांगावं लागलं की नाही. तो गेल्यावर मी आईला म्हटलं की ते वेगळी स्टोरी आता तू ऐकतेस, मी हे सांगणार होते. ती म्हणाली ओ सॉरी, मग तू आधी तरी मला बोलायचं. मी त्याच्यासमोर असं म्हणाले. म्हटलं ठीक आहे आता. म्हणजे क्षितीचे पॅरेंट्स ओव्हरऑल कूल होते की हा ठीक आहे. पण मग तुझ्या घरी वातावरण कसं होतं की तू जेव्हा सांगितलंस की क्षिती 3 वर्ष तुझ्याने मोठी आहे, जसं तुझे मित्र पण तुला म्हणाले की जनरेशन गॅप 3 वर्षांचा आहे, आणि अगेन ती तुझ्याहून अभिनय क्षेत्रात सिनियर आहे, आणि प्लस मुलगी म्हणून अभिनय करते, आणि ते सगळं संसार आणि घर सांभाळण्यात शेवटी आपले आई वडील थोडेसे टिपिकल असतात. तर तुझ्या घरचे रिॲक्शन कसे होते आई वडिलांच्या? त्यांचं थोडंसं असं मत होतं की या क्षेत्रातील व्यक्ती नसेल तर चालेल का. दुसरं बरेच फॅक्टर्स होते. ती एकतर वयाने मोठी, त्याच्यानंतर इंटरकास्ट, म्हणजे खरं तर मी आणि क्षितीत हे काहीच मानत नाही, पण घरच्यांचं होऊच शकतं ना. म्हणजे नाही मग ती ब्राह्मण, आपण मराठा, आणि मग हे सगळं होईल का, ते घरचं सगळं जमेल का, कारण तुम्ही लग्न करता पण आम्हाला पण बऱ्याच गोष्टी, फॅमिलीज गेट टुगेदर, सो हे सगळं होईल का. तर मी म्हटलं एकदा तुम्ही त्या मुलीला भेटा, तुम्ही भेटा, आणि मग तुम्ही ठरवा. तुम्ही जर म्हणालात की नाही आम्हाला हे पटत आहे, तर म्हटलं तरीही मी ते करणारच आहे. पण फार बरं होईल जर आपण एका पेजवर आलो. तर एक दिवस अचानक सकाळी आई वडील माझे उठले आणि ते म्हणाले की आज जरा वेळ आहे, तर आपण मुंबईला जायचं का क्षितीला भेटायला.
मी म्हटलं आता ऐन वेळेला मी म्हटलं हिला फोन केला, म्हटलं आई असा असा प्लॅन ठरतोय आणि आम्ही दुपारी पोहोचतोय. आणि माझ्या घरी काम चालू होतं, इंटिरियरचं काम करत होते मी घरात. तर मला आणि आईला असं झालं की आता कुठे आता हे म्हणजे सोफ्याचा फक्तच प्लाय टाकलाय, जवळपास बघाबघी टाईप इडली वगैरे केली होती मी अशी प्रॉपर कार्यक्रम. तर आम्ही निघालो आणि मी इथनं कंटिन्युअसली तिला मेसेज करतोय गाडीत सुद्धा मी तिला, कारण माझे वडील चालवत होते गाडी. टेन्शन म्हणजे ना मला असं झालं की माझे वडील तसे खूप साध्या अपब्रिंगिंग मधले आहेत आणि त्यांचे विचारही असे खूप साधे सिंपल रोजच्या जगण्यातले हे आहेत. आणि माझी आई जरा माझ्यासारखी आहे, तिला एक्सप्लोर करायचंय, वेगळं वेगळं काहीतरी ट्राय करायचंय. सो मला आईचं टेन्शन नव्हतं फार, मला थोडंसं वडिलांचं टेन्शन होतं. म्हणजे ते काय नाही म्हणाले नसतेच, ते होच म्हणाले असते, पण मला हे हवं होतं की ते कन्व्हिन्स झालेत आणि मनापासून हो म्हणाले तर सगळं होतंय. ते होतं. आम्ही पोहोचलो. मग तो कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला बेसिकली. आणि मला खूप हसू येत होतं. मी एक न्यूजपेपर होता तो असा धरला होता बघ, कारण मला आता क्षिती चहा घेऊन येते हा, आणि मग तिने पप्पांना चहा दिला, मग इडली, आणि मग एकदाच पेपर खाली आला जेव्हा असं झालं इडली मी बनवली म्हणलं नाही बनवली. आणि मग ते सगळं झाल्यावरती आम्ही जेव्हा परत चाललो होतो पुण्याला, तेव्हा माझे आई वडील मला असं म्हणाले की आम्हाला असं वाटतंय की आपण काय तुम्ही आता एकत्र असता, एकत्र प्रयोग करता, तुम्ही इकडे तिकडे फिरता, आम्हाला पण अशी हे हवी आहे की लोकांना आपण अशा पद्धतीने सांगूया की लग्नच ठरलंय, सो तुम्ही एंगेजमेंट करून टाका. मग आम्ही घरच्या घरी एंगेजमेंट केली. म्हणजे क्षितीची आई आजी होती, आई आजी आणि आई पप्पा आणि सोनाली, म्हणजे आम्ही 5 माणसं. 5 माणसात आम्ही ती एंगेजमेंट करून टाकली. मग आम्हाला लायसन्स मिळालं आणि मग एप्रिल पासून आमच्याकडे व्यवस्थित परवाना लीगली आम्ही फिरू लागलो. मग साखरपुडा तुमचा कसा झाला? आणि साखरपुड्याचा पण तुमचा आय एक किस्सा आहे मी ऐकलेला, की तुम्ही असं एकाच रूम मध्ये होतात आणि कोण कोण ते लग्न. अच्छा, ते लग्न होतं, ते लग्नाचा किस्सा आहे. साखरपुडा आमचं मी म्हटलं तसं हेमंतच्या घरी, माझी आई, माझी आजी, हेमंतचे आई बाबा, सोनाली म्हणजे हेमंतची धाकटी बहीण, आम्ही 5 जण आणि एक गुरुजी होते. 5 जणांचं एंगेजमेंट केलं. मित्र-मैत्रिणींना कोणीच नव्हतं. त्यांना आम्ही संध्याकाळी भेटलो, म्हणजे आम्ही आमचे जाऊन भेटलो. फक्त माझ्या सख्या मावस भावाचं 2 दिवसाआधी लग्न झालं पुण्यात, तर त्यानिमित्ताने आम्ही सगळेच पुण्यात होतो. सो असं झालं नाही, तर आम्हाला असं मोठी एंगेजमेंट असं काही मनात नव्हतं आमच्या दोघांच्याही. आणि लकीली ते त्याचे आई बाबाही हो म्हणाले, माझी आजी हो म्हणाली, त्यामुळे ते घरच्या घरी प्रॉपर एक एंगेजमेंट झाली. मग आम्ही रात्री सगळ्या मित्रांना भेटायला गेलो आणि देन लग्न मग आम्ही प्रॉपर पुण्यात. मग लग्न कसं झालं? लग्नाचा दिवस काय होता? काय आठवणी आहेत लग्नाची? ती सगळ्यात पहिली आठवण तीच आहे, ती वरती टॉयलेट मध्ये ती असते ना अशी करायची खिडकी, त्याच्यात आम्ही 2 जण उभं राहून खालती याच्या हा आला, अरे तो बघ तो पण आला, अरे भज्जी किती, असे आम्ही गप्पा मारत होतो. आणि आई बाबा आमचे खाली होते दोघांचेही, आणि त्यांना असं वाटत होतं आम्ही वेगळ्या वेगळ्या रूम मध्ये होतो, पण खरं तर आम्ही एका रूम मध्ये होतो जिथनं आम्ही हे बघत होतो. आणि एका मैत्रिणीला बाहेर बसवलं होतं की कोणी आलं तर प्लीज सांग पटकन, की त्यांना असं होईल की हे काय टाइमपास करतायत. सो दॅट वॉज ओके. पण लग्नानंतर मग क्षिती, मुलींची खूप कसरत असते राईट, की एक करिअर आहे प्लस घर सांभाळणं आहे आणि सगळ्याच गोष्टी ओव्हरऑल सांभाळून घ्यायच्या असतात. नवऱ्याच्या काही गोष्टी सांभाळायच्या असतात. सो ते तू कसं जमवून घेतलंस अभिनेत्री म्हणून पण? असं एक तर मला वाटत नाही मुळात की मुलीला ते सांभाळावं लागतं असं मला. आणि मी नशिबान आहे, कदाचित माझ्या नशिबात तसं आलं नाही. हे आम्हाला दोघांना करावं लागलं, हे मात्र खरं आहे की दोघांना काम आम्ही तेव्हा पण करत होतो एकत्र. पण आता असं होतं की आता तेव्हा आम्ही भाड्याने राहायचो, म्हणजे अगदी पहिली 6 महिने आम्ही घर घ्यायच्या आधी, लग्न झाल्या आम्ही भाड्याने गोरेगावातच राहायचो. की मग आपण असं नाही व्हायला पाहिजे की खूप बिझी होत तर वेळच मिळत नाहीये. मला आठवतं एकदा आम्ही काहीतरी करत होतो आणि आम्ही रेग्युलरली बाहेर असायचो दोघंही, आणि बाहेरचं जेवायचो. त्यामुळे शूटच्या इथलं एक दिवस आम्ही संध्याकाळी एकमेकांना फोन केला की काहीही झालं तरी घरी जाऊन जेवायचं. ओके. मग आम्ही 2 वाजता घरी आलो आपापली कामं संपवून, आणि रात्री 2 वाजता आम्ही खिचडीचा कुकर लावला की काही झालं तरी आज घरात काहीतरी शिजलं पाहिजे. आणि 2-2:30 वाजता आम्ही ते जेवलो रात्रीचे. सो मला वाटतं ती जी कसरत होती ना, टू अंडरस्टँड, टू लिव्ह, ती त्याच्यानंतर दोघांनीही केली आहे. आणि मला खरंच असं वाटतं, म्हणजे इफ यू ऍक्च्युअली आस्क मी व्हेन द लव्ह स्टोरी स्टार्टेड, इट इज 1 year आफ्टर मॅरेज. ओके. पहिलं वर्ष तर मला तुझं हे कसं आवडत नाहीये
हे म्हणण्यातच ऑब्व्हियसली जातं की हे आईला हा असं करतो, ही असं करते. पण ऑब्व्हियसली तुमच्या ह्याच्यामध्ये ते होणं ऑब्व्हियस होतं, कारण की तुम्ही रिलेशनशिप मध्ये पण नव्हतात आणि डायरेक्ट लग्न. पण तरी सुद्धा ग मला असं वाटतं की आपण कितीही रिलेशनशिप मध्ये असलो तरी लग्नात ऍक्च्युली 24 तास राहणं, आणि मग ते असं होतं की अरे नाही माझ्या मावशीचा वाढदिवस आहे आपण जायचंय, येस, हे तुम्हाला रिलेशनशिप मध्ये फार कमी वेळेला करायला होतं. तर आता असं होतं की आता हा हो म्हणणार आहे का, किंवा ह्याचं असं होऊ शकतं की मला नाही यायचंय, मग मला तर आता मला सांगावं लागेल की अच्छा हेमंतला नाही यायचंय का, तर तो कामात आहे, विच माइट नॉट बी ट्रू. पण हे जी सगळी मॅनेजमेंट असते ना, जी दोघांनाही करावी लागते, ते मला वाटतं की ते सगळं मॅनेज करून लग्नाच्या 1 वर्षानंतर आम्ही ऍक्च्युली सेटल झालो. ओके, की व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे 1 वर्ष तुमचं एकमेकांना कळण्यात आणि काही अंडरस्टँडिंग, करेक्ट, म्हणजे भांडणं होण्यात, ती आमची सगळ्यात जास्त भांडणं लग्नाच्या 1 वर्षात, म्हणजे लग्न झाल्यानंतरच्या 1 वर्षात झाली. ओके, म्हणजे कारण करोड गोष्टी आवडत नसतात आणि हे बरोबर होत नाही, 1 वर्ष पहिलं. पण मग तुझं आणि तुझ्या सासू सासऱ्यांचं नातं आता 11 वर्ष झाली आहेत, मग तू ते कसं आता चांगलंच असेल तर ते कसं बॉन्डिंग क्रिएट होत गेलं? मला करावं नाही लागलं ऍक्च्युली, कारण हेमंत म्हणाला तसं की ते व्हेरी सिम्पल पीपल, आणि माझ्या सासूबाई तर फार कमाल आहेत. म्हणजे त्या अदरवाईज गावात वाढलेल्या आहेत, त्यांनी खूप वर्ष शेती केलेली आहे. माझे सासरे ACP म्हणून रिटायर झाले पुण्यात. तर ती इतकी साधी आणि सिंपल माणसं आहेत की मला त्यांच्याशी असं आता एक वेगळं काहीतरी आपण बॉन्ड तयार असं काही करावंच नाही लागलं. इट वॉज अ व्हेरी इझी प्रोसेस. कारण एक तर माझ्या सासूबाई फार उत्तम स्वयंपाक करतात, त्यांना बोलवू लोकांना जेवण म्हणजे करून खायला घालायला भयंकर आवडतं. सो मी नेहमी म्हटलं असं म्हणते की आपण पुण्याला जातो तेव्हा मला माहेरी गेल्याचा फील येतो. असं होतं ना की आपण एक बसून असतो आणि मग कोणीतरी आपल्याला म्हणतं की झालाय स्वयंपाक, चला या जेवायला. तर माझं ते लाड पुण्याच्या घरी गेल्यावर होतात, कारण इथे आम्ही दोघंच असतो, तर आम्हीच भाजी करतो, म्हणजे तो स्वयंपाक करत असेल तर आपण एक बाकीची काही तयारी किंवा कोशिंबीर करणे वगैरे ऍक्टिव्हिटी. पुण्याला मी गेले की मी खूप आराम करते, मला खूप आवडतं, त्यामुळे सासू लाड करते. हो भयंकर. मग तुला स्वयंपाक बनवायला यायचा का जेव्हा तू लग्न केलेलंस तेव्हा? हो. आणि मग सासूकडून काय डिश एखादी स्पेशल शिकली आहेस का? मी माझ्या सगळ्या जेवणाच्या पद्धती नंतर हळूहळू, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी जेव्हा पालेभाज्या बनवायचे पूर्वी, तेव्हा मी त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालायचे नाही. आता माझ्या सासूबाई घालतात आणि ते मी जेव्हा त्यांच्याकडे खाल्लं तेव्हा मला ते फार आवडलं. म्हणजे छोटी गोष्ट आहे, पण मला असं झालं की नाही. त्या दिवशी आई माझी एकदा घरी जेवायला आली, ती म्हणाली की तू हे मेथीच्या भाजीत कूट कसं काय घातलंय? म्हटलं अरे माझ्या सासूबाई घालतात आणि मला फार आवडतं. तर ती म्हणाली हो छान लागतंय. सो ह्या गोष्टी त्यांच्याकडनं हळूहळू असं होतं ना की हा हे, म्हणजे तू ब्राह्मण आणि हा मराठा, तर त्या दोघांमध्ये तू महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये पण काही वेगवेगळे मसाले आणि काही काही वेगवेगळ्या पद्धती असतात, तशा तू वेगवेगळ्या पद्धती. आता माझ्या सासरे बुवांना, माझी आई कायस्थ आहे, CKP आहे, सो तिची एक वेगळी पद्धत आहे स्वयंपाक करायची. तर आईकडे आंबट वरण करतात, जे माझ्या सासऱ्यांना फार आवडतं. म्हणजे असं मी गेले कधी पुण्याला आणि असं हल्लं की असं मी करते काहीतरी, तर ते नेहमी म्हणतात ते आंबट गोड ते करतेस ना ते कर वरण, जे माझ्या सासूबाई नाही करत. किंवा मी जसे मासे करते ती पद्धत माझ्या सासूबाईंची नाहीये. सो मी त्यांना ते सांगितलं की नाही मी असं असं असे असे मासे करते. ओके, म्हणजे तुम्ही एकमेकींना अगदी. पण माझ्या सासूबाई आणि माझी नणंद सुद्धा सोनाली, ती तर अनदर लेवल उत्तम स्वयंपाक करते. म्हणजे हेमंत, मला तुला विचारायला आवडेल की तुझं आणि तुझ्या सासू सासऱ्यांचं नातं कसं? तू म्हणालास की सासऱ्यांबरोबर तर अगदीच पहिल्या दिवशीपासूनच गट्टी जमली. सो आता 11 वर्ष नातं कसं जमलंय, आणि स्पेशली सासऱ्यांबरोबर? सासऱ्यांबरोबर खूपच छान आहे, म्हणजे ते मैत्रीच्या लेवलला आहे. आणि फक्त एवढंच होतं की कधी कधी ते थोडंसं क्षितीला क्रिटिसाइज करायला जातात, तर तेव्हा मी 100% क्षितीची बाजू घेतो. आणि माझं जास्त चांगलं नातं डेव्हलप झालं माझ्या सासूसोबत. ओके, कारण जास्त वेळ आम्ही घालवलाय एकमेकांसोबत. पण सासू जास्त जावयाचं लाड करते, हे म्हणजे खरं आहे? हो ते खरं आहे. आत्ताही मी इथे आता आपल्या ऑफिसमध्ये आहे आणि घरी सासूबाई आहेत, आणि मग मला हवंय तसं जेवण आता तिथे तयार होतंय. त्यांची फार गट्टी होते. ऍक्च्युली माझे आई बाबा आले की मी एकटी पडते, कारण ते सगळे त्याच्याबरोबर टीम अप करतात इन एनिथिंग. ते त्यांना सगळं त्याचं पटत असतं. त्यामुळे सासूबाई आता असं नातं आहे की त्या पहिल्यांदा क्षितीला नाही सांगत, म्हणजे काही आयुष्यात ते मला सांगण्यात येतं
की असं असं होतंय, मला असं असं वाटतंय, तू तिला सांगू नको, मग हे होतंय, माझं असं असं, मला काय वाटतंय की मी असं करावं का. सो असं आम्ही पहिला फोन तुला जातो क्षितिजच्या आधी. हो 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 हो. पण बाकी सगळे फोन तिला जातात. ते जरा मोबाईलचं माझ्या हे झालंय, ते जरा टाटाच काय माझं म्हणजे असं सिरियस काय कन्व्हर्सेशन करत असता पहिला फोन तुला. म्हणजे बेसिकली काय आहे, मी ते असतात ना म्हणजे घरकी मुर्गी टाईप, तर तिचं इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचंय तर ती मला फोन करते, ते जरा जीपे माझं चालत नाहीये तू भर. बाकी काही इन्व्हेस्टमेंट करायचे तर ती हेमंतला फोन करते. असं एक ही कामं असतात ना जरा ते इन्स्टा मार्ट वर ना माझ्यासाठी बटाटे मागव वगैरे, ही कामं ती मला फोन करते. आणि काही सिनियर्स सिरियस सगळं असेल तर ते त्याच्याशी असतं. सो 11 वर्ष झाली आहेत, काय बदल जाणवतात एकमेकांमध्ये तुम्हाला आणि काय चेंजेस तुम्ही स्वतःमध्ये करून घेतलेत एकमेकांसाठी? मी तरी स्वतःमध्ये काही बदललं नाहीये त्याच्यासाठी, पण त्याच्यामुळे मी बऱ्याच मी बदलले बरीच. म्हणजे माणूस म्हणून सुद्धा आय हॅव बिकम अ मोर क्वायट पर्सन. म्हणजे अजूनही मी आहे, तापट आहे, मी मला कमी फिल्टर आहे, मी पटकन बोलते, पण मुळात तो माझ्यापेक्षा जास्त प्रेमळ आहे. ओके. तो ते ऑटोमॅटिकली यू डील विथ समबडी. म्हणजे मी खूप पूर्वी असं चिडचिड 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 करून काहीतरी बोलल्यावर एकच शब्द किंवा एकच वाक्य, दॅट इज हिज अल्टिमेट ऑफ भांडण. भांडण घरात होतं म्हणजे मी बोलते, तो नाही बोलत, तो काहीच बोलत नाही. मग एका पॉइंट नंतर असं होतं ना की जाऊ दे यार, मग तो दुसऱ्या दिवशी बोलतो. मग इव्हेंच्युअली आय हॅव लर्न टू, कधीतरी अजूनही मी भांडतेच जोर जोरात, पण असं होतं की जाऊ दे, आपणच हे उद्या बोलूया जेव्हा आपण थोडे शांत झालेलो असू. सो ते त्याच्यामुळे माझ्यात झालेले बदल आहे. किंवा तो अति स्वच्छता प्रिय आहे, अति. तर त्याच्यामुळे मला असं होतं की हा ठीक आहे, थोडं मी काही अस्वच्छ नाही लागली का. हो, म्हणजे मी अस्वच्छ नाहीये, पण मी अशी ऑब्सेस्ड नाहीये. म्हणजे असं एक छोटा कण धुळीचा, आत्ता तो इथे बसल्या बसल्या मला म्हणाला ते आपण लोकांना बोलून डीप क्लिनिंग करूयात. तर मला असं झालं, हे कसं सुचू शकतं तुला आता एक इंटरव्ह्यू द्यायच्या आधी. तर पण ते त्याला सुचतं. आताही मगाशी ऐकलं की ते म्हणजे साफ कर. करेक्ट करेक्ट, ते ही इज ऑब्सेस्ड विथ इट. तर त्याच्यामुळे म्हणजे ह्या सवयी लागल्यात त्याच्यामुळे. हा, आणि माझं काय होतं बेसिकली ना, माझी जागा ही मला एवढी प्रिय असते. मग माझी जागा, माझी गाडी असेल, माझं ऑफिस असेल, माझं घर असेल, माझा बेड असेल, हे सगळं स्वच्छ पाहिजे. बरं झालंय कसं, गेली आता 10-15 दिवस सूर्यच पाहिलेला नाही आपण. म्हणजे ह्या मुंबई शहराने आपण सूर्यच पाहिलेला नाही, त्यामुळे सगळीकडे असं दमट कोंदट. आणि मला मग ते जमत नाही. मला असं खिडक्या उघड्या, सनलाईट येतोय, सगळं छान, खिडक्या उघड्या वगैरे मला पण माहितीये, पण असं एक इकडे असं धुळीचं कण सापडलं, डीप क्लिनिंगला माणसं बोलू, इज अ लिटल टू मच. छान पॉझिटिव्ह, छान, नाईस. ॲज लॉंग एज ते तू करतोस, मला काही काम नसेल तेव्हा मग हेमंत साफसफाई वगैरे करायला. माझ्या घरी जेव्हा लोक येत असतात ना, लोक म्हणजे असं होतं, म्हणजे लोक म्हणजे कोणी पाहुणे वगैरे नाही, जे असे म्हणजे रोजचे भेटणारे मित्र, असं ठरलं ना आज आपण तुमच्याकडे संध्याकाळी भेटू, तर मला अर्धा कंटाळा ह्याचा येतो की अरे यार, म्हणजे आता हा हेमंत बरं तो मला नाही करायला सांगत, तो मला असं नाही म्हणत की तू हे साफ कर मी हे करतो, ही विल नेव्हर से दॅट. पण तो स्वतःच इतका ऑब्सेसिव्हली ते साफ करायला लागतो. तर मी अनेक वेळेला मित्रांना म्हणते तुम्ही नका ना त्याला सांगू तुम्ही येणार आहात, तुम्ही या, मला माहितीये तुम्ही येणार आहात, कारण ते नाहीतर अख्खं घर साफ करत बसणं इज वन हेडेक. म्हणजे आठवड्याला तो करत असतो ते, विच इज टू मच फॉर मी. नाही, आणि तिचा मूळ जो प्रश्न होता, मी तिकडे येतो. मला थोडंसं असं म्हणायचंय की कशाला बदलायचं. म्हणजे आपण एकमेकांबरोबर, नाही काही ऑटोमॅटिकली चेंजेस होतात आपल्यामध्ये, आपण एकमेकांबरोबर राहायला लागल्यावर. बरोबर, पण आपण एक अशी पार्टनरशिप बनवावी ज्याच्यामध्ये आपल्याला काहीही मोल्ड करायचं नाही. सी मोल्ड कुठे कुठे करायचंय तर कधीतरी वादावादी होऊ शकते, आणि ती होतेच. ती आई मुलीत होते, आई मुलात होते, भावा बहिणीत होते, सगळ्यांमध्ये होते. म्हणजे माणूस जेव्हा आपलं होतं तेव्हा आपण हक्काने त्याला काहीतरी सांगतो चूक बरोबर, आणि मग त्याच्यातनं शब्दाला शब्द वाढतो. पण म्हणून मोल्डच व्हावं, म्हणून माणसानी स्वतःची पर्सनॅलिटीज बदलावी ह्याची काही गरज नाहीये. माणसानी आहे तसं राहावं. आपल्याला जर आपला पार्टनर आहे तसं राहू देतोय याचा अर्थ की हे खूप दूरवर जाणार आहे. आपल्याला हवं तसंच आपल्याला या रिलेशनशिप, पार्टनर शुड बी अ सेफ स्पेस. त्याच्याच समोर आता मी आहे ते बदलून वागन, मग जगात कसं वावरणार. म्हणजे मला ह्या लोकांचं फार कौतुक वाटतं जे असं सांगतात की मी तर स्वतःला पूर्णपणे बदलून घेतलं वगैरे. तर मला असं होतं बापरे, म्हणजे किंवा त्यांच्यासाठी बरोबर असेल, पण असं होतं की नाही आहे तसे राहिलो. असं म्हणजे सेफ स्पेस असायला पाहिजे ना ती. म्हणजे असं नाही की चुका दाखवून देऊ नका किंवा चुका सुधारू नका, ते तर पार्ट ऑफ युअर पार्टनरशिप आहे.
पण तरी सुद्धा मला वाटतं की तुमचा तेव्हाच त्या लग्नाला अर्थ होतो जेव्हा तुमचा पार्टनर हा तुमचं घर तुमची सेफ स्पेस होतं. आता घरी जाऊन सुद्धा मला काहीतरी खोटं वागायचंय ह्याचं मला तरी वैयक्तिक फार प्रेशर येईल. कारण आपण कितीही नाही म्हणालो तरी आपण जगात वावरताना थोडं असं नको हिला हे नको बोलूया किंवा नको आता हे ह्याला नको सांगूया असं आपण करत असतो. तर घरी आल्यावर पण ऍक्टिंगच करायची असेल तर मग इट्स अ नेव्हर एंडिंग थिंग असं. हेमंत तुला प्रश्न आहे की हेमंत किती डिपेंडेंट आहे क्षितीवर? 100% डिपेंडेंट आहे. म्हणजे मी काही माझी कामं करत असतो पण ते आता ठरलंय गेल्या 11-12 वर्षात की ही कामं मी करायची आणि ते असं कोणीही तिने सांगितलं नाही की हे तूच करायचं आहे. ते मी ठरवून घेतलं की हे माझंच काम आहे. पण काही गोष्टी अशा ज्या तिनेच करायच्या म्हणजे आणि मी प्रचंड डिपेंडंट आहे. मी घरातनं बाहेर पडताना कपडे बरोबर आहेत का मी घातलेले हे विचारतो. मी आज इथे मीटिंगला चाललोय तिथे मी हे बोलणार आहे तर हे बोलू का नको, या मीटिंगला जाऊ का नको, या लोकांना भेटू का नको, लोकमत फिल्मीचा इंटरव्ह्यू करायचा की नाही, म्हणजे सगळ्या गोष्टी आणि मग इमोशनली डिपेंडंट आहे प्रचंड. म्हणजे मला असं होतं की कधीतरी ती रिॲक्ट जरी नाही झाली तरी मग फार हे होतं. म्हणजे मला आठवतंय एकदा मी तिला खूप बोललो होतो. एक रीडिंग होतं माझ्या सिनेमाचं आणि मी स्क्रिप्ट वाचत होतो आणि त्या रीडिंग नंतर तीच पहिल्यांदा खूप वाईट साईड बोलली. हा म्हणजे ते तर काही चांगलंच नाहीये, मग हे तर काही मला पटलेलंच नाहीये आणि मग बाकीचे लोक पण मग असं झालं क्षितीज बोलते तर आपण पण बोलूया, नाही बरोबरच आहे ते चुकलंच आहे वगैरे. तर मी घरी जाऊन म्हणलं अगं घरी येऊन पण तू मला सांगू शकत होतीस, तू तिथे का बोललीस, हे मला नाही आवडलं. पण याचा अर्थ असा होत नाही की दुसऱ्या दिवशी मी तिला बोलवणार नाही त्या रेडी. दुसऱ्या दिवशी मी चेंजेस केले, तिसऱ्या दिवशी तिलाच पुन्हा ऐकवलं. सो ही डिपेंडन्सी मला प्रचंड आवडतीये. ती वर्क होतीये म्हणजे मुळात माझ्यासाठी वर्क होतीये. ह्या रिलेशनशिपच्या आधी आता जर 12 वर्ष होत आहेत तर 12 वर्ष आधी मी जे काम करत होतो आणि त्यानंतर आज मी जे काम करतोय त्याच्यामध्ये तिचं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन आहे की मी काय करतोय, मी काय बनवतोय, मी काय लिहितोय, मी ह्या सगळ्या गोष्टी ह्या बऱ्याचशा तिन्ही गाईड केल्यानुसार होत राहतात. म्हणजे एकमेकांशिवाय तुमचं पानही हलत नाही, खरंच नाही. तिचंही नाही, असं नाही ती मला विचारत नाही, तीही तेच करते. तिच्या बाबतीतही तेच आहे, माझ्या बाबतीतही तेच आहे. म्हणून तर म्हणलं की ही पार्टनरशिप आहे आता एक. म्हणजे ती या फील्डमध्ये सुद्धा आता झाली आहे आणि ती सक्सेसफुली वर्क सुद्धा होतीये. म्हणजे आता आम्ही 4 सिनेमे प्रोड्यूस केले एकत्र मिळून. त्यात तिने कामही केलं, मी डिरेक्टही केलं. हे सगळं ही पार्टनरशिप खूप छान वर्क होती आणि तिथेही मी डिपेंडंट आहे. तिथेही मी रात्री आम्ही जेव्हा आमचे दोघं रूम मध्ये जातो तेव्हा मी तिला विचारतो दिवसभरात काय झालं. 1-2दा भांडणही होतात पण मग ती व्हायला पण पाहिजे. म्हणजे ती ह्यांनी सुद्धा बोलते की काय आहे डिरेक्टर म्हणून सगळं बरोबर आहे पण प्रोडक्शन म्हणून हे पण. मग एकदा काहीतरी झालं आमचं दिग्दर्शक निर्माता म्हणून भांडणं झाली आहेत नाही, आत्ताच्या सेटवर झालं. म्हणजे आत्ताच्या सेटवर आम्ही एक दिवस शूट संपून गेलो आणि ती मला म्हणाली की तुझ्या डिरेक्शन टीमला सांगा वाटेल ते असं तसं होतं, ऐन वेळेला हे ते होतं, मग क्लॅरिटी नसते, ह्या वाजतं त्या वाजतं. तर मी म्हटलं 1 मिनिट, त्या सगळ्या 2 चुका प्रोडक्शन टीमच्या होत्या वगैरे. आणि मग ती म्हणाली माझ्या प्रोडक्शनला आता काय बोलायचंच नाही, ती पोरं खूप प्रचंड मेहनत करतायत वगैरे, तुझ्या पोरांना सांभाळ वगैरे. आणि मग मी रूमच्या बाहेर निघून गेलो, मग मी कुठेतरी चालून आलो, मग ती पुन्हा आली आणि मग आम्ही जेवलो. सो असे किस्से होत असतात पण हे व्हायला पण पाहिजे. पण म्हणजे माझं म्हणणं आहे की ही भांडणं ही पर्सनल अटॅक नाहीये. इव्हेंच्युअली आपण जे काम करतोय ते छान व्हावं त्याच्यासाठी आहे. आता आपण जर एकमेकांना सतत वावा म्हणत राहिलो तर कसं पुढे जाणार किंवा आपल्यालाही कळणार नाही की अच्छा मी हा विचार करत होते पण ऍक्च्युली असं झालं. सो ह्याच्यासाठी ही भांडणं आय थिंक आर ग्रेट. आणि ते टीमला पण होतं. सी आपण जेव्हा एक टीम लीड करत असतो तेव्हा टीमला पण माहितीये की एक काहीतरी प्रोडक्शनचं काहीतरी गडबड झाली आहे तर मी येऊन सांगू शकते हे मॅमना की हे असं डिरेक्शन टीम कडनं असं झालंय किंवा डिरेक्शन टीम कॅन गो अप टू हिम अँड से प्रोडक्शन टीम कडनं असं झालंय. जर त्यांना असं दिसलं की ते 2 HODs म्हणजे मी आणि हेमंत एकमेकांना सगळंच बरोबर म्हणतोय तर ते सुद्धा कसे येणार आमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन. ते सांगूच नाही शकणार की प्रोडक्शननी हा घोळ घातलाय किंवा डिरेक्शनचा हा प्रॉब्लेम आहे. सो ते त्यांच्यासाठी पण फार महत्वाचं आहे.
सो आयुष्यात अनेक चढउतार आले असतील. आता 11 वर्षाचा संसार आहे. आता तुम्ही ज्या लेवलला आहात म्हणजे डिरेक्शन, आता आधी नुसतेच अभिनेते होतात, आता डिरेक्टर आणि प्रोड्युसर असे तिन्ही कामं तुम्ही एकत्र सांभाळता. तो बरेचसे चढउतार आलेच असतील. तेव्हा एकमेकांची साथ तुम्हाला कशी मिळाली आणि एकमेकांनी ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह केलेत? हेच बोलून हा ऍक्च्युली बोलून केलेत आणि अर्थात चढ उतार येत असतात, ते यायला पण हवे. म्हणजे आता बघूया आपण, तर आम्ही एकदा असे होतो, आम्ही घरच्या डायनिंग टेबलवर बसलो होतो आणि आमच्या दोघांचंही असं झालं की आपल्याला हा चित्रपट करायचा आहे झिम्मा नावाचा, आणि त्याची गोष्ट आम्ही मिळूनच बरं माझं जरी नाव तिथे लागलं कथा हेमंत डोमे, तरी सुद्धा तिचं त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन असतंच, म्हणजे ते 100% असतं. सो एक कथा डेव्हलप होताना ते सगळं करताना असं झालं की हा हे करायचंय. मी क्षितीला म्हणलं आता ही जर कथा आपण कोणाला ऐकवली तर ते कसे तयार होणार आहेत, कोणीही म्हणजे फंडिंग करायला, प्रोड्यूस करायला, कारण ह्याची काही कथाच सांगता येत नाही आपल्याला. म्हणजे गोष्ट काय सांगणार, 7 बायका फिरायला जातात, त्यांच्याबरोबर एक माणूस असतो, मग त्यांचे ट्रॅक्स, तर ह्याच्यात असं काही गोष्ट सांगणार म्हणजे असं असेल. बरं, काळही आजूबाजूचा असा होता त्यावेळेला की त्या बायका किडनॅप होतात, एक विलन येतो, मग असं पण आम्हाला काही लोकांनी हे म्हणजे सजेशन दिले होते की असं तरी काहीतरी पाहिजे. आणि मग तिथे त्या टेबलावर असं ठरलं, क्षिती म्हणाली आपण करूया हा सिनेमा. म्हणलं आपण करूया म्हणजे आपल्याकडे जे काही जमलेले आहेत पैसे ते सर्व या गोष्टीला लावूया. मी म्हणलं बघा जाऊ शकतात, कारण आपण अशा क्षेत्रात आहोत की ते इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की जाऊ शकतात. पण तसं घडलं नाही. आम्ही शूट केलं, मग अजून काही पैसे कमी पडले आणि आमचे जवळचे 2 मित्र अजून जोडले गेले, मग ते मैत्रीतच सगळं होत राहिलं. सिनेमा कम्प्लीट झाला आणि लॉकडाऊन म्हणजे कोविड आला आणि सिनेमा कम्प्लीट झाला आणि तो रिलीज करायचा आहे. आणि आता कधी उघडणार हे थिएटर्स, आणि हे स्वतःचे लावलेले पैसे, त्या मित्रांचे अडकलेले पैसे, आणि तो काळ सगळ्यात जास्त कठीण होता. म्हणजे कधी हे होणार, याचा निकाल काय लागणार, बरं जाणार आहेत का सगळे पैसे, मग ते जाऊ देत तरी, म्हणजे मग ते कळू देत तरी, ती टांगती तलवार नको. आणि त्या काळात आम्ही एकमेकांना खूप म्हणजे मी कधीतरी जाऊन सकाळी उठायचो, असा रात्रभर विचार करून सकाळी उठायचो आणि म्हणायचो क्षिती मला असं वाटतं की हा सिनेमा आत्ताच आपण कमी भावात का असेना कोणाला तरी देऊन टाकूया, जे काही पैसे ते घेऊया आणि सेफ होऊया. मग ती म्हणायची की नाही झिम्मा असा मी कोणालाही देणार नाही. मग तीच कधीतरी वल्नरेबल व्हायची. ती म्हणायची हो रे खूप ओढाताण होते आणि आता मग सगळंच आहे, कामही नाही. बरं असं नाही की मनी रोलिंग आहे, सगळ्यांचंच ठप्प होतं, म्हणजे संपूर्ण जगाचंच ठप्प होतं, आपली दुःख काय सांगणार आपण. सो मग एक काळ असा आला की चित्रपटगृह उघडणार आहेत आणि त्यात ते पहिलं जेव्हा कळलं त्या क्षणी क्षिती असं म्हणाली की सूर्यवंशी नावाचा चित्रपट ज्या दिवशी रिलीज होईल त्याच्या दुसऱ्या आठवड्यात झिम्मा हा येणार, 2 आठवड्यात. तर मी म्हटलं थांबते, रिलीज कोण करणार, ते कसं आपण रिलीज करणार, पैसे परत अजून पैसे लागणार, म्हणजे आता काहीच राहणार नाही. पण आम्ही तो सगळा गॅम्बल खेळलो सगळा, आणि मग त्याच्यानंतर रिझल्ट वेगळा आला. आणि मग असं झालं की हा छान लोकांना आवडतंय, आपण लावलेले पैसे आले, त्याच्या वरती आले. आणि मग आम्ही आमचा पुढचा चित्रपट केला सनी, आणि मग सनी दुर्दैवाने बॉक्स ऑफिसवर काही यश कमवू शकला नाही आणि मग पुन्हा पैसे गेले. मग आला झिम्मा 2. बरं झिम्मा 2 हे कार्ड तिनेच काढलं, कारण आम्ही सनीच्या नंतर असे 2 महिने फार की आपले पैसे गेले. दुसरं दुःख हे होतं की चित्रपटच लोकांनी पाहिला नाही. ज्यांनी पाहिला त्यांनी खूप कौतुक केलं, पण त्याची हे खूप म्हणजे संख्या कमी आहे जितक्या लोकांनी पाहिलाय. आणि आता गंमत अशी की अजूनही अनेक लोक आम्हाला विचारतात, कारण तो अजूनही कुठे सॅटेलाइट डिजिटलवर सनी फिल्म अजून नाहीये, की ती कधी येणार, ती कधी येणार. तर तेव्हा कधी असं होतं अरे थिएटरला आली होती तेव्हा काय करत होतात, बट दॅट इज ओके. तो लो आला आणि मग क्षितीने ट्रम्प कार्ड काढलं बाहेर आणि ती म्हणाली की आपले जे लॉसेस आहेत ते भरायला आपण झिम्मा 2 करूया. मग आम्ही झिम्मा 2 केला आणि झिम्मा 2 पुन्हा आधीच्या पेक्षा. झिम्मा 2चं म्हणजे असं करायचं ह्या सगळ्याच्या आधी असेच गप्पा मारताना असं होतं ना की झिम्मा 2च्या कॅरेक्टर्स बद्दल आम्ही बोललो होतो आधी, म्हणजे सिनेमा करायचा फक्त म्हणून नाही, पण एक कधीतरी करू ना आपण तेव्हा त्याच्यात असं असेल, कधीतरी आपण करू ना तेव्हा त्याच्यात निर्मलाची सून आलेली असेल तेव्हा त्यांचं, हे आम्ही बोललो होतो. सो आमच्या डोक्यात ते
आलं होतं. आधीपासूनच म्हणजे मी आय लिटरली सेड की आता आय एम मिसिंग दोज कॅरेक्टर्स. पण मग झिम्मा 2 रिलीज आणि तो त्याला सक्सेस मिळाल्यानंतर झिम्मा 2 चा विचार केला की आधीच रिलीजच नव्हता झाला तेव्हा? झिम्मा 1 रिलीज झाल्यानंतर आम्ही असेच बसलेले असताना असं होतं ना की आता ती निर्मला किंवा आता ह्या मिताचं काय चालू असेल असं आम्ही जनरल गप्पा मारत होतो. तेव्हा आम्ही गोष्ट एक असं आपण म्हणतो ना की तिचं असं चालू असेल, तर ते सगळं माझ्या डोक्यात होतं. मग मी हेमंतला म्हटलं की आपण झिम्मा 2 करायचा. आपल्या डोक्यात जे त्यांचे ग्राफ्स होते, मग ते त्यांनी इराला सांगितले. मग इरा ऑब्व्हियसली ती डायलॉग रायटर आणि स्क्रीन प्ले रायटर असल्यामुळे मग तिने ऑब्व्हियसली तिचे त्याच्यात फाईन ट्युनिंग सगळं हे करून दॅट इज हाऊ झिम्मा 2 हॅपन. झिम्मा 2 खूप चालला आणि त्याच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. शीते, एक वेगळा प्रश्न आहे तुला की आता लग्न झाल्यानंतर तुला हा एक्सपिरियन्स आला असेल की नाही माहिती नाही, पण बऱ्याचशा मुलींना हा एक्सपिरियन्स येतो की त्यांच्या सासू सासरे किंवा त्यांचे जे आजी आजोबा सासरकडचे ते मंगळसूत्रच घाल, जोडवीज घाल, बांगड्याच घाल, सिंदूरच लाव, या सगळ्या गोष्टीचं कंपल्शन असतं का? तर तुझं लग्न झालंय तर तुला ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत का, तर तुझा नवरा आहे हे दाखवलं पाहिजे लोकांना. तर तेव्हा तुझं काय मत आहे, तू त्याच्याकडे कसं बघताय? माझ्या सासू सासऱ्यांनी आम्ही सगळे म्हणजे ढोमेपरीवर गावात नाही, तो पिंपरखेड गाव त्याचं, तिकडे मी अनेक वेळेला गेलेली आहे. आम्ही सगळे जातो. त्याचे मोठे काका म्हणजे जे सगळे आता शेती करतात, मला तिकडे कधीही कोणी हा प्रश्न विचारलाही नाही ना, कधी कोणी मला हे सांगितलंय ना, कधी कोणाला हा प्रश्न पडलाय की मंगळसूत्र घाल, टिकली लाव, फलाना कर, सलवार कमीज नेसून ये, साडी नेसून ये, असं तिथे मला माझ्या सासरच्यांनी कधीही विचारलेलं नाही. माझ्या सासूबाईंना फक्त हे आहे की त्यांना ते असं इन जनरलच नटलेलं आवडतं, म्हणजे स्वतःही आवडतं आणि मीही नटलेलं म्हणजे सगळ्यांनी म्हणजे असं आपण म्हणालो ना आम्ही एकत्र असताना की आता चला आपण एकत्र एक फोटो काढू, तर माझ्या सासूबाईंचं लगेच चला चला आपण कपडे बदलू, असं होतं की हो मम्मी चला आता, नाही आपण सगळे छान कपडे घालू. सो ते त्यांचं डेफिनेटली आहे, पण ते त्यांचं स्वतःच्या बाबतीत पण आहे. म्हणजे शी रिअली लाईक्स टू गेट रेडी, शी रिअली लाईक्स टू बाय ज्वेलरी स्वतःसाठी, लोकांसाठी, माझ्यासाठी, सोनालीसाठी. पण त्याच्या व्यतिरिक्त मला कधी कोणी सांगितलंच नाही किंवा मला सुद्धा कधी आई वडील म्हणाल्याचं मला आठवत नाही. सासरकडच्यांनी मला हे कधीही सांगितलं असं करायला पाहिजे, शितीने तसं करायला पाहिजे. हे कधी तुझं ओव्हरऑल मत काय तुमच्या दोघांचं? माझं मत मी ह्याच्या आधी एका ह्याच्यात दिलंय. यू आर एक्सपेक्टिंग अ कॉन्ट्रोवर्सी विच आय एम नॉट गोइंग टू गिव्ह यू. कॉन्ट्रोवर्सी नाही, मी जस्ट नॉर्मल विचारते की हे चुकीचं आहे की बरोबर आहे, कारण की माझं म्हणणं आहे पण ते प्रत्येकाचं मत आहे. हे बघ, मला असं वाटतं की एक गोष्ट असते कुठलीही, त्याला प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीने बघू शकतो. म्हणजे हा जर कप आहे माझ्या हातात, ह्या कपला मी जर विचारलं की तुला ह्या कप मधलं पहिलं काय, तर कोणाला तरी कान आवडेल पहिले, कोणाला तरी याचा रंग आवडेल, कोणाला तरी याचा आकार आवडेल, कोणाला तरी वाटेल हे वाईटच आहे, हा काय कप आहे घाणेरडा. तसंच आहे हे, तो एक विचार आहे की मंगळसूत्र घालावं की नाही, कुंकू लावावं की नाही, नवरा आहे हे दाखवावं की नाही, याच्याबद्दल प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. आणि ती जी वेगवेगळी मतं आहेत त्याचा आपण सगळ्यांनी मिळून आदर केला पाहिजे. माझे आई बाबा तिला कंपल्शन करत नाहीत म्हणून ते ग्रेट आहेत, हाही मुद्दा नाही. कोणीतरी असं असेल जे सांगत असेल की नाही ते मंगळसूत्र आणि कुंकू घाल, हे त्यांचे गमतीचा भाग आहे की माझ्याकडे मला भयंकर आवडतं मंगळसूत्र, मला भयंकर आवडतं. म्हणजे कधी कधी हेमंत असं अचानक एक दिवस रॅन्डमली मी घरात, माझ्याकडे एक छोटं मंगळसूत्र पण आहे, एक लांब मंगळसूत्र आहे छोटं, तर तो म्हणाला काय ग अचानक, तर मी म्हटलं अरे मला ते करताना सापडलं त्या ह्याच्यात ज्वेलरीच्या ह्याच्यात, आणि असं झालं की मग किती दिवस नाही घातलंय. किंवा माझ्या पायात जोडवी आहेत जी माझ्या लग्नाच्या आधीपासून आहेत, म्हणजे मला ते खूप पूर्वीपासून आवडायचं. म्हणजे एवढ्याच काही गोष्टी आहेत ज्या मला आवडतात. म्हणजे मासोळी आहे माझ्या पायाची बाजूच्या ह्याच्यात घालतात, ती मी अनेक वर्ष घातली. नाही माझ्या लग्नात माझ्या सासूबाईंनी मला आधी फोटो पाठवला होता की ती जोडवी तुला आवडतात पण, तर ती कशी आवडतात मग तशी आपण घेऊ. तर मला हे जेन्युइनली करायला आवडतं, पण ते मला करायला आवडतं. हा, म्हणजे मी तिला सांगू शकत नाही जसं ती मला सांगत नाही. तिने जर मला सांगितलं की मी तुझी बायको आहे, हे उद्यापासून सगळ्यांना सांगायचं, त्यासाठी हे कर, तर मी म्हणेन की मी नाही करणार. तसंच आहे ते. सो कशाला, म्हणजे काय त्यांनी काय होणार आहे, साध्य काहीच होणार नाहीये. एकमेकांना कंपल्शन न करणे हेच मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे. सो इतक्या वर्ष संसार केलात, या संसारामधून काय एक धडा शिकलात किंवा काय शिकवण शिकलात तुम्ही या संसारातून? प्रत्येकाने लग्न केलं पाहिजे.
पण आजकालची मुलं जी आता यंग जनरेशन आहेत ती लग्न करणं टाळतात की नको नको संसारच नको, मला लग्नच नको, मला कमिटमेंट्सच नको आहेत. अशी काही आजकालची मुलं आहेत की आपल्या पिढीने उदाहरणं तशी दिली आहेत ना त्यांना. ऑल्सो मला असं वाटतं काय आहे की कमिटमेंट नको. एकतर असं मला वाटत नाही, प्रत्येक पिढीला वाटायचं की आम्ही बरे होतो, पुढची पिढी माती आहे. म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझी आई म्हणायची आमच्या काळी नव्हतं असं, माझ्या मावश्या म्हणायच्या तुमची पिढी वाया गेलेली आहे. आता माझ्या म्हणजे आता मी 40 वर्षाची आहे, आता जी कॉलेजमध्ये मुलं आहेत ते मला असं वाटतं यार आम्ही असं नव्हतो, आम्ही खूपच सभ्य होतो. हे प्रत्येकच पिढीला आपल्या नंतरच्या पिढीबद्दल वाटतं. पण मला असं वाटतं ते होल लग्न ची जी संस्था आहे ना त्याच्याकडे फार प्रेशर म्हणून बघितलं जातं. त्याच्याकडे आता मी आयुष्यासाठी बांधलो गेलोय का असं बघितलं जातं. नाही, त्याच्यात खूप कॉम्प्रोमाइजेस करावी लागतात असं काहीतरी कदाचित त्या नवीन पिढीच्या डोक्यात आलं असेल म्हणून ते करायचं नाहीये. कारण जी पिढी असं नाही कोणी म्हणते मला प्रेमात नाही पडायचंय, मला रिलेशनशिप नकोय, तर मला कळतं ते तुम्हाला हवंय पण त्याची कमिटमेंट नको. आय थिंक अर्धा वेळ ते भीतीपोटी असतं, अर्धा वेळ उगाच आपण घेतलंय की लग्न केलं की मी अडकून बसीन, लग्न गेले माझे चॉईसेस संपले. असे काय तुमच्याकडे करोडोचे चॉईसेस असतात? असं काही नसतं. आय थिंक इट्स जस्ट अ माइंडसेट. नाही, आणि आपण मला असं वाटतं की इझिली काही गोष्टी आता सोडतो. जसं डिवोर्सचा प्रकार आजकाल खूप वाढलाय. काही वेळा डिवोर्सचा प्रकार त्यांच्या अंतर्गत रिलेशनशिप्स किंवा अंतर्गत कॉम्प्लिकेशन्समुळे होतो. आजकाल इझी झालंय, काय होईल फार तर फार वेगळे हो, हे इतकं इझी झालंय कारण त्याच्याबद्दलचा आता टॅबू राहिलेला. पूर्वी होता की की बापरे घटस्फोट, बापरे ते इन अ वे ना म्हणजे एव्हरी कॉइन इज टू साइड्स. इन अ वे ते बरोबर पण आहे की नाहीये त्याचा टॅबू. जर आमचं नाही पटत आहे, आम्ही पूर्ण प्रयत्न केले तर यू शुड नॉट स्टे इन दॅट मॅरेज. म्हणजे फक्त आपलं लग्न झालंय म्हणून एका अनहॅपी मॅरेज मध्ये राहण्यात काहीच अर्थ नाहीये. बरोबर. पण ते आपण पूर्ण प्रयत्न करून मला असं वाटतं, मला जेन्युइनली याबद्दल एक महत्वाचं माझं मत असं आहे की तुम्हाला आईला डिवोर्स देता येत नाही, बाबांना देता येत नाही. तसाच तुम्ही हे स्वतःला ठरवू शकता की या व्यक्तीला कधीतरी आपण निवडलंय ना, काहीतरी ओके ह्याला एक लॉजिक असू शकतं. नाही नाही, आईला तर तुम्ही बायोलॉजिकली, वडिलांना बायोलॉजिकली झालाय तर ते कसं कम्पेअर करता. पण मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी ठरवता ना की माझी आई बरं आई वडील आहेत पण सगळेच कुठे ना कुठे चुकतात, मुलंही चुकतात, आई वडीलही चुकतात, पण आपण ते नातं तोडत नाही. आपण त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घेतो की हा हे कोणत्या करेक्ट, ते आपलेत. तसंच मला असं वाटतं की या नात्यामध्ये जर ही व्यक्ती आपली आहे आणि ही आता मरेपर्यंत आपल्या सोबत असायला हवी, हे एकदा ठरवलं की गोष्टी बरोबर बदलतात. माझं सिंपल म्हणणं आहे की दिस डज नॉट मीन की अब्युझिव्ह मॅरेजेस असतात, इमोशनल, फिजिकल, सेक्शुअल, म्हणजे तो अजिबातच टॅबू नाहीये. डिवोर्स झाला म्हणजे आयुष्य संपलं नाही, अजिबातच असं नाहीये. म्हणजे अनेक लोक सेकंड मॅरेज करून खुश असलेले मला माहिती आहेत. अनेक लोक असे आहेत की ज्यांनी लग्न केलं आणि परत सेकंड मॅरेज केलं नाही आणि तरीही ते खुश आहेत असे मला माहिती आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे डिवोर्सच्या बाबतीत, यू ट्राय युअर लेवल बेस्ट. जर तुम्हाला वाटत असेल यू आर ऍब्सोल्युटली अनहॅपी, इट इज कम्प्लिटली ओके टू टेक अ डिवोर्स. इट्स कम्प्लिटली फाईन टू सेपरेट युअर वेज. पण आपण पूर्ण प्रयत्न करून तर बघू. अनलेस असं होतं की पटत नाहीये ह्याला, थोडं आपल्या बाजूनी आपण पूर्ण विचार करून त्यातनं बाहेर पडायला पाहिजे. आजकालची जी मुलं आहेत ती डिवोर्स होतात म्हणून लग्नाकडे जायलाच घाबरतायत. बरोबर आहे. आजकालची पिढी तर वेगळ्या बाबतीत, आजकालची पिढी स्वतःचं घरही विकत घ्यायला नको म्हणते. ते काय म्हणतात, एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, एवढं मोठं लोन नको. त्यांना जग फिरायचंय, त्यांना वेगळ्या गोष्टी करायच्यात आणि हा लुकआउट त्यांचा असूच शकतो आणि वी शुड ऍक्सेप्ट इट. एका पॉइंटला आपण हे सांगणार, मी आणि क्षिती या मताचे आहोत. उद्या तू जरी आलीस आणि म्हणालीस की मी काय कधी घर घेणार नाही, तर आम्ही एक 10 मिनिटं तुला बसू आणि तुला सांगू की घर घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तुझं स्वतःचं हक्काचं छप्पर हवं, ते कसं का असेल, आणि ते किती मोठं किती छोटं याच्यात नाही. तुझी एक जागा हवी की उद्या काहीही झालं, काम नसेल, हे नसेल तरी सुद्धा मी माझ्या घरात वडापाव खाईन, सुखी राहीन, वरण भाताचा कुकर लावीन, मी जगीन. पण स्वतःचं राहतं घर हवं, स्वतःची एक स्पेस हवी. पण आत्ताच्या पिढीला असं वाटतंय की त्याची पण गरज नाही. आपण फिरूया, मी अशीही माणसं पाहिली आहेत पुढच्या पिढीची की जी 2 वर्ष मुंबई, 2 वर्ष पुणे, 2 वर्ष कोल्हापूर, मग बँगलोर, मग परदेशात गेले, मग परत काश्मीरला जाऊन राहिले, मग कामधंदे सोडले, हिमालयात गेले. मला असं होतं की ती त्यांची जगण्याची पद्धत आहे, त्यांना तसं जगून बघायचं आणि छान आहे.
जगू दे, काही हरकत नाही. सुखी संसारासाठी काय टिप्स देणार? एवढं सगळं बोलल्यानंतर हे अजून सगळ्या टिप्स पाहिजे. tips, अजून टिप्स आहे. तुझं लग्न झालंय? येस. एक वर्षच झालं माझ्या लग्नाला अजून. हा मग त्यामुळे ते हा एवढी एक वर्ष सांभाळ. त्याच्या पुढे पहिलं वर्ष आहे जे सगळ्यात मला विचारशील तर मला असं वाटतं की जरा क्रिटिकल असतं, कारण आपण दोघंही म्हणजे वेगळ्या स्पेस मध्ये आलेलो असतो. दोघं आजूबाजूचे लोक सुद्धा, म्हणजे अचानक आई बाबा, एक युनिट होतं आपलं, मित्र मैत्रिणी, जे पूर्वी असं नसतं ना. मला मित्रांच्यात भेटायला जायचंय, हा तुझं एक असतं. आता असं होतं की म्हणजे आता आपण कपल म्हणूनच गेलं पाहिजे का, पण मला नाही जायचंय हिच्या बरोबर, ह्या मित्रांच्यात मला ती नकोय किंवा तो नकोय मला, तर ते युनिट म्हणून त्याच्या मला असं वाटतं एक वर्ष सस्टेन करा. मला टिप्स दिल्यात त्यांनी, भरपूर भांडा, पण यू शुड ऑलवेज नो दॅट यू आर अ टीम. इट इज ऑलवेज तुम्ही दोघं अँड अदर्स. हे जर आपल्या डोक्यात फिक्स असेल तर लाईफ बिकम्स इझियर. ओके. आता 11 वर्ष झालेत, मागे वळून पाहताना कोणता क्षण परत जगावा असं वाटेल किंवा दुरुस्त करावा असं वाटेल, एखादा क्षण जो परत रिपेअर करायला कारण की म्हणजे असं नाही की सगळं हंकीडोरी होतं, त्या चुका 10,000 असतील, पण त्या चुकांमुळेच वी आर व्हॉट एव्हर वी आर टुडे. मी सांगू का, मला एकच वाटतं असं, म्हणजे त्याची गंमत होती, पण तरी सुद्धा जेव्हा आम्ही लग्नानंतर हनीमूनला गेलो तेव्हा खरोखर आमच्याकडे पैसे नव्हते. म्हणजे आम्ही ज्या पद्धतीचं काम करत होतो आणि हे करत होतो, म्हणजे रादर हिच्या 2 मित्रांनी आमच्यासाठी ते हॉटेल बुक केलं. ओके. मग आम्हाला जे बरं, आम्ही सगळ्या मित्रांना नातेवाईकांना सांगितलं होतं ते हंडे कळशा, म्हणजे लग्नात वी डोंट वॉन्ट एनीथिंग, डिनर सेट नाही नको, पण तरी तुझी इच्छा असेल तर आम्हाला प्लीज पाकिटात 500 रुपये टाकून द्या. इफ यू वॉन्ट, वी डोंट वॉन्ट एनीथिंग, पण तुम्हाला त्याचे तर 500 रुपये द्या. 500 रुपयाचा एक डिनर सेट घेऊ नका, मला नकोय तो डिनर, कारण तो नकोय, आमच्या कामाचा नाही. आणि मग त्या पाकिटातनं काही पैसे जमले होते. ओके. आणि मग आम्ही असं ठरवलं की हे जे पैसे जमले ते आपल्याला पुढच्या वर्षभराचं रेंट वगैरे, आपल्याला माहिती नाही आता कामांचं काय. ती एक शो करत होती त्यावेळेला, पण तो जस्ट संपला होता आणि लग्न असल्यामुळे मी लगेच दुसरा शो आय कुड नॉट टेक, बिकॉज लगेच कोणी मला सुट्टी देणार नव्हतं. 15 दिवसाची लग्न आहे. आणि मग ते जे आम्ही हनीमूनला गेलो होतो तेव्हा खूप विचार करून, म्हणजे तेव्हा आम्ही बाहेर जायचो ना, ते 5 स्टारला यू हॅव ब्रेकफास्ट नो, तर आम्ही एवढा ब्रेकफास्ट करायचो आणि तोही आम्ही 10 वाजता ब्रेकफास्ट बंद होतो, 10ला 5 कमी असताना पोहोचायचो, की जेणेकरून तो 10 वाजता खाल्लेला ब्रेकफास्ट 4 वाजेपर्यंत पोटात असेल. मग तिथले फ्रुट्स आणि हे बॅगेट टाकायचे, किंवा असं ना काय काय, आणि ते बॅगेट टाकायचं. म्हणजे दुपारी जर थोडीशी भूक लागली तर ते खाऊ आपण. आणि संध्याकाळी येताना परत एकदा कुठेतरी बर्गर किंवा असं मिळालं तर, म्हणजे असं व्हायचं की आम्ही अत्यंत महागड्या वेस्टिन नावाच्या खूप मोठ्या प्रॉपर्टीत राहत होतो, आणि संध्याकाळी असं व्हायचं की इथलं खाऊया का, पण नको. आणि मग शिती मला म्हणाली की शेवटचा दिवस, जो आपला शेवटचा दिवस आहे तेव्हा काय वाटेल ते ऑर्डर करून खायचं आणि हे करायचं, पण आता आधीचे 5 दिवस जरा आपण हे सांभाळूया, कारण त्या दिवशी मग मजा करता आली पाहिजे. तर त्याची मुळात इच्छा अशी आहे आपण परत तिथे जाऊया वेअर वी कॅन नाव ऍक्च्युअली अफोर्ड टू ईट. तरी पण एवढं नाही करायचं, एवढं तरी पण तरी असलीच आहे माहितीये. मी थोडासा, मी आणि माझी आई अशा स्वभावाचे आहोत की आहेत ना मजा करायची. हिचं कसं, हिचा पुढचा विचार असतो. मग ते काय शेवटी तसं जाऊन छान तिथे एकदा म्हणतो मी एकटाच जाऊ कधी, बेस्ट होईल, सगळ्यात बेस्ट. आता काय कॉम्प्लिमेंट, शेवटचा प्रश्न आहे, काय कॉम्प्लिमेंट द्यायला आवडेल एकमेकांना एवढ्या वर्षानंतर, की तू मला सांभाळलंस, मी तुला सांभाळलं? कॉम्प्लिमेंट हेमंतची मी त्याला अनेक वेळेला हे म्हटलं, तर ही इज अ व्हेरी व्हेरी गुड ह्युमन बिंग, आणि ते त्याच्यात सगळं आलं. सो फॉर मी त्याचा सगळ्यात मोठा चेक हा आहे की ही इज बेसिकली अ गुड ह्युमन बिंग. तो दुसऱ्यांचा विचार करतो, ही इज अ काइंड ह्युमन बिंग. सो आय थिंक दॅट इज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट आय कॅन गिव्ह हिम. मला आता प्रश्न आठवला, हा ठीक आहे, की तो हे म्हणतात की मला तेवढ्या वेळा दिसतंय की हेमंत खूप शांत आहे, राईट, आणि शिती 3 वर्ष तुझ्याहून मोठी आहे, सो तिने असं की हक्क विक्क गाजवायला ट्राय केलं का तुझ्यावर, की नाही मी मोठी आहे आता तू हेच केलं पाहिजे, माझंच ऐकलं पाहिजे, असं काही झालं होतं का? म्हणजे असं होतं रोज. तुम्ही जर ते बिग बॉसच्या घरासारखे जर कॅमेरे लावलेत तर तुम्हाला उलट चित्र दिसेल. ओके. हे सगळ्यात लहान मुलं आहे घरातलं, आणि जरी 3 वर्ष मोठं असलं तरी तसं काय घरात चित्र बरोबर उलट आहे, आणि बाहेर बरोबर उलट.
बाहेर माझ्या मित्रांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये असं होतं की हा असाच आहे टाइमपास मध्ये. बरं मी कधीतरी शांत आहे तर असं होतं लोकांना की काय झालंय या जगात. तसंच क्षितीचं पण आहे, पण घरात ते लहान मुलं असतं, बाहेर मी लहान मुलं असतो असं. म्हणजे तेच आता आम्हाला तू वेगळं दाखवतोयस. म्हणजे मी मगापासून बघते की आल्यापासून पण हेमंत खूप शांत आहे, क्षिती खूप बोलते. ते काय होतं, बाहेर तो लोकांना दाखवतो की मी शांत आहे, त्यामुळे सगळ्यांना हेच वाटतं की तो खूप शांत आहे असं. एकतर दाखवतो नाही ग. चुप रे. सो आपण आता गेम्स कडे वळूया. लव्ह स्टोरी तर तुमची भन्नाट आहेच, आम्हाला कळली, वेगळ्या पद्धतीने कळली, जशी आम्ही आधी ऐकली नव्हती त्या वेगळ्या पद्धतीने कळली. सो आता आपण गेम्स कडे वळूया. गेमचं नाव आहे 5 सेकंड गेम. 5 सेकंड मध्ये उत्तर द्यायचे. काही प्रश्न क्षितीला असतील, काही प्रश्न हेमंतला असतील. सो हेमंत पासून सुरुवात करूया. ठीक आहे. क्षितीचा पहिला सिनेमा. गृहलक्ष्मी. क्षितीलाही नाही आठवत आहे. ती गृहलक्ष्मी रिलीज झालेला असणार पाहिजे ना. रिलीज झालेला. हो, पहिला सांगायचं ना. हो, नाही पण रिलीज झालेला पहिला. असं काही नाही, ते झालाय ना पहिला. गृहलक्ष्मी मकरंद देशपांडे यांनी दिग्दर्शित. आता रिलीज झालेला सांग. रिलीज झालेला पहिला सिनेमा हा संशय कल्लो. तिला नाही आठवत आहे. ती त्याच्याकडून कन्फर्म करून घेते की खरंच झालंय की नाही झालंय. ती त्याच्या एक्सप्रेशन सांग, मी कन्फर्म करते. असंच होतं. संशय गल्लोळ, बरोबर आहे. पहिली मालिका क्षितीची. दामिनी. ओके. लग्नात क्षितीने कोणत्या कलरची साडी नेसलेली? 2 पद्धतीचं होतं ना ते, म्हणजे आधी एक नंतर एक. तर आधी ती आंबा कलर टाइप, त्याला हे बघा मी रंगाच्या बाबतीत रंगाच्या बाबतीत जरा प्रॉब्लेम, पण मला ऑब्वियस आहे. म्हणजे मला ते असं नाही ते टर्क्वाइज ब्लू. हे मधलं रेड आणि ऑरेंज मधला फरक कळायला पण 1 मिनिट लागतो. 1 मिनिट. तर ते पिवळसर रंगाची साडी आणि रिसेप्शन ब्लू रंगाची साडी. हे ब्लू त्याला एवढ्यासाठी आठवते कारण ती नेसलेली साडी मी आता, जो आमचा मित्र आहे समीर विनोद ज्याचं नुकतंच लग्न झालं, मी त्याच्यानंतर ती साडी त्याच्या लग्नात नेसली म्हणून आठवते, म्हणून त्याला ती आठवते. रॉकी और रानी की प्रेम कहाणीमध्ये क्षितीच्या कॅरेक्टरचं नाव काय होतं? अरे बाप, क्षितीलाही नाही आठवते. हे असं नको करू, मला आठवणार आहे. थांब थांब. अरे बापरे, 5 सेकंद होऊन गेले. मला हा ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आठवा तुम्ही. मला आठवलं. तिला आठवलं. मोठी गोष्ट तिलाच आठवलं. नाही मला नाही आठवत. क्षिती सांग. पूनम रंधावा. पूनम रंधावा आठवत होतं, पण म्हणलं तर रंधावा कसं सांगायचं. क्षितीच्या शाळेचं नाव. कटारिया हायस्कूल. ऐक, हे माहिती आहे, पण रॉकी और रानी की आता आलेल्या सिनेमाचं नाव नाही माहिती तुला. आता हे बघ, ह्या काही गोष्टी आहेत ज्या अत्यंत 11 वर्ष झाली ना, बरोबर. क्षितीचं असं कोणतं कॅरेक्टर आहे ते तिलाच खूप आवडतं, प्रचंड प्रेमात येते त्या कॅरेक्टरच्या? मला वाटतं तिला तिचंच आवडलेलं कॅरेक्टर हे पहिल्या झिम्मातलं मीता असावं. त्याच्यानंतर मग असं कधी आम्ही बोललो नाही होतं की हेच माझं फेवरेट, पण मला असं वाटतंय ते असावं. आणि तिला कॉप करायला खूप आवडतं, म्हणजे असं टेरर बाई करायला तिला खूप आवडते. सो मला वाटतं तिने आता मध्यंतरी ना सोनी मराठीवरच्या एका मालिकेत असा कॅमिओ केला होता. मला वाटतं तेही तिला खूप आवडलं. क्षिती बरोबर आहे. हो, आणि एक नाव तो विसरला, आळंदी छत्रे वादळ. आळंदी छत्रे. अरे ते तर आमचं पण फेवरेट. क्षितीचं ड्रीम प्रोजेक्ट काय आहे? तिला मुळात काही काळानंतर स्वतःची नाट्यसंस्था काढायची, ज्याच्यामध्ये ती प्रायोगिक नाटकं पण करेल आणि व्यावसायिक नाटकं पण करेल. आणि तिला अशी वेळ असेल की त्याच्यावर व्यावसायिक काही गणित अवलंबून नाही आहे. पैसे आले गेले चालत राहील, तिला आनंदासाठी तिला नाटकं करायचं, ते तिचं आहे. ओके, बरोबर आहे. बरोबर आहे. दॅट्स इट. आता क्षिती. बापरे, मला स्वतःच आठवत नाही. आय होप तुझं आठवणं, नाही माझे सगळं एकच चुकलं ना, ते पूनम रंधावा चुकलं फक्त. चल मी प्लस मध्ये आता. चुप रे. क्षिती, तुला हेमंतच्या शाळेचं नाव. वाटलंच होतं मला, आणि मला असं वाटलं आता त्या हुशारीने उत्तर देणार आहे का ते आता त्याने 11 वर्ष लक्षात ठेवलं. पण तो बेसिकली त्याचं काय आहे, तो वेगळ्या वेगळ्या स्कूल्स मध्ये होता. त्यामुळे हा प्रत्येक प्रश्न तिला मी सुद्धा माफ करतो, कारण की पण एखाद्या तरी स्कूलचं नाव, एक स्कूल. कर्जतला राहायचं तुम्ही, तिथली जिल्हा परिषद शाळा जी कुठली असेल ती. नाही, कर्जतला जिल्हा परिषद नव्हती, कर्जतला अभिनव होती, बाकी ठिकाणी जिल्हा परिषद होती. सो ते कठीण आहे यार माहित असणं. कॉलेज गरवारे. ठीक आहे, कॉलेज गरवारे. तू केलेली अशी कोणती भूमिका जी हेमंतला प्रचंड आवडते?
आणि हेमंताच्या प्रेमात आहे तुझ्या भूमिकेच्या. आय थिंक मीताच जिम्मा मधली. आय थिंक ते त्याला जेन्युइनली खूप आवडलं होतं. म्हणजे मला त्यांनी दिग्दर्शक म्हणून पण नवरा म्हणून पण त्या कॅरेक्टर विषयी तो खूप बोलला होता माझ्याशी. सो मीता त्याला मला वाटतं खूप आवडली होती. हेमंतचं आवडतं नाटक म्हणजे त्याचं असं नाही, आयुष्यातलं आवडतं. त्याचं हा कोणतंही. बापरे खूप आहेत अशी. तेंडुलकरांची अनेक नाटकं मला माहिती की जी त्याला खूप आवडतात. एखादं असं काय सांगणार, पण मला अनेक आहेत. सूर्याची पिल्लेपासनं सखाराम बँडर अशी तेंडुलकरांची आय थिंक प्रिटी मच सगळीच नाटकं. तुझ्या अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्याचा हेमंत खूप मोठा फॅन आहे? तो हसला. बापरे 3 मी मासे करते जसे त्याचा तो फॅन आहे हे मला माहिती आहे की ही रिअली लाईक्स टू ईट दॅट. कधी कधी आमच्यात मी बॅडकॉप जी असते त्याचा तो फॅन आहे, कारण तो त्याच्या फायद्याचं होतं ऑलवेज. आणि आय थिंक काम अभिनय या. तुझ्यातल्या हेमंतला न आवडणाऱ्या गोष्टी काय म्हणजे असं संपेला इंटरव्ह्यू तेवढं असे 2 वगैरे सांगते. 2-3 तुम्ही हे कट करून जातील तरी मी सांगतच असेन, असं नको व्हायला. न आवड खूप आहेत माझ्या न आवडणाऱ्या त्याला गोष्टी बऱ्याच आहेत. त्यातली एक मला असं वाटतं की मी फार पटकन बोलून जाते. मी चिडते तेव्हा माझा तो स्वभाव नाही की मी गप्प राहावं आपण चिडलोय तर. मी ते पटकन बोलून टाकते. त्यामुळे मी कधी कधी समोरच्याला म्हणजे त्यालाच असं नाही, माझे मित्रमंडळ किंवा कोणालाही मी पटकन हर्ट करू शकते. सो ते जे एक राग आल्यावर थोड्या वेळ शांत बसणं जे आहे तो माझ्या स्वभावात अजून झालेला बदल नाहीये. पण ते आय थिंक ही रिअली डज नॉट लाईक दॅट. आणि त्याच्या एवढं क्लीनलीनेस फ्रीक मी नाहीये, पण ते मी कधीच होणार नाही, असं वेड्यासारखं नाही करू शकणार मी. सो आय थिंक दॅट इज वन थिंग ही डझंट लाईक. आता एक दोघांनाही प्रश्न आहे. तुमचं जर लग्न झालं होतं त्या हॉलचं नाव काय होतं? तू साधं बोल तू असं. आता ह्याला आठवणार मी सांगते. एस वरनं नाव होतं. एस कोथरूडला होतं. आपलं कोथरूडचं थिएटर आहे ना, सांग ना थिएटर. दोघेही कन्फर्म नाहीयेत. अरे असं काय करणार. पॅलेस. सिद्धार्थ पॅलेस. मला या दोघांचे एक्सप्रेशन बघून खूप मजा येते की त्यांना आठवत नाही. थांब नाही कॅमेरा समोर काय गल्लत नाही झाली पाहिजे. सिद्धार्थ पॅलेस ते कोथरूडच्या थिएटरच्या मागे, बरोबर आहे ना? बरोबर. सिटी प्राईड कोथरूडच्या मागे. एकदम म्हणजे 2 मिनिटं कन्फर्म करून घेतले. करेक्ट. मजा आली या गेम मध्ये. आता दुसरा गेम खेळूया. दमशराचं तुम्हाला माहिती आहे राईट? तर तुम्हाला मी त्यात मी डंब आहे त्या खेळ. सो मी तुम्हाला आता हेमंतला क्षितीच्या काही मूवी दाखवेन, त्याचे तू ऍक्टिंग करून तिने ते स्वतःचेच मूवी ओळखायचे आणि मी क्षितीला हेमंतचे मूवी दाखवेन ते तू इनॅक्ट ओळखायचे. मी तुला आत्ताच सांगते की ह्या गेम मध्ये काहीही झालं तरी मी जिंकणार आहे, कारण हेमंतला हे डमशराड अजिबात खेळता येत नाही. तो सगळं तो करतानाही चुकतो आणि तो ओळखतानाही चुकतो. कळत नाही हे वगैरे तरी नाही. त्यामुळे मी काहीही झालं तरी मीच जिंकणार आहे हा गेम. पण तरी आपण ट्राय खेळूया. त्याला नाही येत ते. पहिला हेमंत. ठीक आहे. मी गेलेले सिनेमे कमी आहेत त्यामुळे ते म्हणजे सिनेमे नाटक मालिका सगळे एकत्र. अच्छा ओके. हा हे काय असतं ते जाऊ दे. मराठी हिंदी दोनच केलं. मराठी हिंदी. हा ओके. मराठी नाही बोलायचं मला सांगायचंय. हा मराठी छान. कृष्ण सगळं छान. कृष्ण म्हणजे ये रिश्ता क्या कहलाता है. मराठी अच्छा मराठी कृष्ण काय केलंय मी. पिक्चर फिल्म आहे का. ओके. आनंदी गोपाळ. सेकंड. अरे असं कसं कळेल. छान. मस्त आणि गोपाळ. बाप रे. मराठी हिंदी 2. सेकंड हाफ सांगतोयस का फर्स्ट हाफ सांगतो. 2च शब्द आहेत. सेकंड शब्द
रॉकेट, रश्मी रॉकेट. नशीब, हे खूप चांगलं सांगितलं. हिंदी. डिफिकल्ट आहे. एक तू रिलॅक्स. आधी मला सांग, फिल्म आहे? फिल्म आहे का? हो. हिंदी फिल्म आहे? ती काय स्टेप ती? ए तू नाही बोलायचं हे नाही. बोलायचं नाही कोणी प्लीज रे. रॉकी और रानी की प्रेम कहानी. हं? हे काय करत होतास तू? झुमका. ए, झुमका. मी ना बघितलं मी म्हटलं हे खूप डिफिकल्ट आहे करायला. रॉकी और रानी की प्रेम कहाणीमध्ये मी विचार करते असं काय आहे. आय एम सॉरी फॉर माय हजबंड. नेक्स्ट इज फूड. बापरे. मग मराठी का हिंदी ते सांग. हिंदी. सिरियल, नाटक, थांब, फिल्म, सिरियल. मी. तू पाहिली असती सिरियल? ओके. तीन शब्द आहेत. फर्स्ट. तीन शब्द. फर्स्ट. तीन. एक. तीन अक्षरे. नाही, तीन. एक मिनिट. सिरियलचे शब्द किती आहेत सिरियल मध्ये? तीन. पहिला. तीन. फर्स्ट हाफ. सेकंड हाफ. तीन. तुम्हाला कळतंय का? ओके. तुम्हाला कोणाला कळलंय? तुम्हाला कोणाला कळलं? कसं ह्याच्यावर म्हणजे कोणाला मला कळेल? थांबा थांबा हे मी ट्राय करते. थांबा. मी, तू आणि मी. लग्न झालं, भांडण झालं. तुझं माझं भांडण झालं का? पण ऍक्च्युली तू आणि मी का नवरा बायको? झालं हे झालं टाइम अप. नाही करायचंय कर. मला काही प्रॉब्लेम नाही. हे बघ. थांब. 4 शब्द आहेत. नाही, 3 शब्द आहेत. पहिला शब्द. 3. पहिला शब्द, दुसरा शब्द, तिसरा शब्द. फर्स्ट, थर्ड इज द सेम. फर्स्ट अँड थर्ड इज द सेम. अशी हिंदी सिरियल आहे मी केलेली. ओके. थांब, मला आठवतं मी सिरियलच कुठले केले होते. लग्नाच्या आधीची आहे का नंतरचे? हे नको विचारू. एक सेकंड तू थांब. तू जरा थांब. एक सेकंड तू थांब. लग्नाच्या आधीची आहे. लग्नाच्या आधीची. मी हारले. मला प्लीज सांग. साराभाई वर्सेस साराभाई. तुला हे कसं पहिला तिसराच करते. मी सांगतोय पहिला आणि तिसरा आणि आता मी चारा गाई असं दाखवत होतो म्हणजे ते राईम करता येईल. गाई. पण तू असं पण करू शकला असतास ना भाई. हा सारा गाई. मला गाई काय संबंध? मी डायरेक्ट व्यंकू कुत्र. व्यंकू जेवतो पाणी. ओ माय गॉड. नेक्स्ट. 2च आहेत. 3 आहेत आता. अरे लवकर कारण काय होतंय मला. ओके ठीक आहे. चल एक घे. ह्याच्यापैकी कोणता पण. नाही चालेल ना, मी करतो. प्रॉब्लेम नाही काही. मराठी का हिंदी? हळूहळू. मराठी. मी, तू. किती शब्द आहेत फिल्म मध्ये? 3. मी, तू. सिनेमा आहे? सिनेमा आहे का? मालिका आहे ना. मालिका म्हणाला मराठी. तू, तो, ते, बाहेर, तिकडे काय म्हणतात? तिकडे, अजून काय? तिथे, तू, तिथे, मी. मीच हँडल. येस. जस्ट सॉरी. एक तर एकदम सोपं. एकदम सोपं आहे. मराठी सिरियल आहे. मी छोटी पोलीस.
दामिनी. आता हे शेवटचं आहे, हे लास्ट आहे. हे डिफिकल्ट आहे. सिरियल आहे, मराठी आहे, हो. सिनेमा आहे, हा. तुम्ही चोरीचा मामला. तुम्ही मी त्याच्यात काम केलंय, हा. 2. अगं तुझे बरोबर. चित्रपट ओळखायचे तर बरोबर. आता हा प्रश्न कुठून आता? संशय कल्लोळ. काम केलंय. संशय कल्लोळ. हा, बरोबर. गेमच फिरवला हिने. अगं पण मला प्लीज सांगा, असं संशय, कोणाला- संशय, अगं, संशय. अरे पण मला काय संशय. वाटतंय ते काय तू कसा एवढं हा करून संशय दाखवतो मी. असतो. आता क्षिती, मी त्या साईडला येते. नाही नाही, तू बस, मी आज एवढं असं असं फिरव. बरं मी इकडे बघतो. हा, हे नाही माझं आहे ना. हा. झालं. एक शब्द आहे, 2 शब्द आहेत. फिल्म आहे, हा मराठी आहे. आपण काय केलंच नाही हिंदीत कुठं काय. 2 दुसरा हाफ. मी लिहिलंय, मी लिहिलेला पहिला क्षणभर विश्रांती. हा दुसरा आहे मी केलेला. नाही नाही मी केलेलाच आहे. हो तेच तोच गेम आहे. मी लिहिलेला आहे. 2 अक्षर आहेत. दुसरा मी लिहिलेला आहे का? नाही नाही, बरं दुसरा भाग. शब्द 2 आहेत. आता पहिला भाग त्याच्यातला मी दाखवते आहे तुला. जिना, किल्ला, बरंच बरोबर दाखवते मी. 7 बायका आहेत. नाही नाही 7. सातारचा सलमान मी लिहिला आहे. सातारचा सलमान पण लिहिला आहे. सतरंगी रे. हे कसं ओळखलं? म्हणजे लिहिला आहे. दुसरा ती सांगत होती मला. अच्छा, दुसरा ओके. लिहिला. तुलाच गंमत वाटते असं. 3 तू लिहिलेला नाही. पण मी त्याच्यात काम केलंय. पहिला अक्षर कोण, क्या, काय. मी हे ओळखू शकत असं नाही. काही- मला हे न ओळखण्याचा चॉईस हवाय. नाही अक्का नाव सांग, मी हरलेलं नकोय मला, पटकन सांग. माणूस कधी कधी चुकतो. नाव सांग सिनेमाचं. काय राव तुम्ही. हे कोणी रिसर्च टीम मधलं कोण आहे त्याला नंतर आपण नंतर भेटूया. 4 एकच शब्द आहे, हिंदी आहे. एकच शब्द आहे, हिंदी आहे. मी काम केलंय का डिरेक्ट केलंय? डिरेक्ट केलाय हिंदी सिनेमा. नाही सॉरी, हिंदी मध्ये मी काम केलंय. रिसर्च टीम. फुद्दू. संपलं. कसं लगेच, म्हणजे काही ना हिंट देता लगेच. 2 शब्द आहेत. पहिला भाग चोरीचा मामला. 2 शब्द. पहिला शब्द, दुसरा शब्द. सलमान, सातारचा सलमान. शेवटचा आहे, लास्ट. हा तर 3. मी डिरेक्ट नाही केलंय. सिनेमाच नाही आहे. करेक्ट. एकदा नाही पहिलं.
अरे वरती गोल काय असतं. चंद्र चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. वरती गोल काय. हो ना, चिडते. येस हेमंतने बऱ्यापैकी ट्राय केलं की मस्त होतं. मग छान अगं होतं. मी चांगलं करत हा, होते, तू तू चांगलं मला सांग ह्यानी जे केलं ह्याच्यावर आनंदी गोपाळ कसा ओळखायचा. तू हे छान तुला जमत होतं का ते मला सिनेमात येतच आहे. पहिलं तू मला येतच आहे कारण हा खेळ. ए मस्त मजा आली खरंच खूप मजा आली. तुमच्यावर काहीतरी वेगळं ट्राय करून बघा. आता आपण लोच्याकडे वळूया. अरे बापरे. सो लोचा आता झाला तेवढा पुरेसा नाही. तर तुमच्या आयुष्यात काय असा लोचा झालाय जो तुम्ही असा एकत्र सांभाळलाय आता हा तुझं बघ, सांभाळलं हे कसं? कायमचं आहे हा लोचा. दम शरच कोणी खेळायचं म्हटलं की लोचाच होतो माझ्या आयुष्यात. त्यात माझ्या टीम मध्ये आला ना तर मला फारच बोर होतं कारण मी हारते. मग लोचा असं काही नाही झालंय अगं. लग्नात रिलेशनशिप मध्ये 11 वर्षात सिनेमा बनवताना काही प्रॉब्लेम जसे करोडो आले असतातच. पण म्हणजे असं ते Main काही म्हणजे लोचा पैसे आयरेजच्या हा, जसं म्हणाल की संपले. पैसे, हा. हा म्हणजे अचानक पैसे संपले किंवा असं वाटत होतं की आता आहेत आपल्याकडे पैसे आणि मध्ये असं काय होतं की म्हटलं हा आहेत 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 आणि अचानक असं काहीतरी झालं आणि तो म्हणाला नाही आहेत आता एवढेच पैसे आहेत. म्हटलं अरे हो आता डिसेंबरची गोष्ट आहे. गेल्याच डिसेंबरची गोष्ट की वी वर इन आवर माइंड्स की हो ओके इथे इथे एवढे पैसे आहेत विच वी कॅन स्पेअर. आणि अचानक 31च्या आधी आम्ही बुकिंग वगैरे केलं होतं. माझा वाढदिवस असतो 1 जानेवारीला. बाहेर जायचा माझा भाऊ आला होता, मावस भाऊ ऑस्ट्रेलियाला असतो तो. आणि अचानक हा म्हणाला पैसेच संपले. तर मला असं झालं आता कसं सांगू शकतोस तू 31 डिसेंबरच्या आधी व्हॉट वर वी डुईंग. असे अनेक लोचे खूप वेळा झालेले आहेत. म्हणजे हे एवढ्या मोठ्यापासनं ते अगदी छोट्या छोट्या किस्स्यांपर्यंत असं खूप वेळा म्हणजे लोकांना असं वाटतं की तुम्ही अभिनेते निर्माते डिरेक्टर तर तुमच्याकडे खूप पैसे असतात म्हणजे आहेत पण असे लोचे पण तुमच्या आयुष्यात ज्यांना वाटतंय की खूप पैसे असतात त्यांना मला खरंच असं सांगायचंय की असं असणार. हम होंगे कामयाब एक दिन. नाही आणि मुद्दा असा आहे ना की फायनली हा बिझनेस आहे. म्हणजे आम्ही ज्यात काम करतोय तो एक बिझनेस आहे. त्या बिझनेस मध्ये कधी येतात कधी जातात जे प्रत्येक बिझनेस. हा इट्स लाईक एव्हरी अदर बिझनेस. हा आणि इथे फक्त काय शो बिझनेस आहे ना हा. तर लोकांना असं वाटतं की बापरे हे म्हणजे आता काय सगळे. तर तसं नाही आहे. जसं नॉर्मल म्हणजे मला एकतर ना हेच ते सेलिब्रिटी असा एक शब्द असतो बघ ते मला एकतर मुळात आवडत नाही. म्हणजे त्यामुळे असा तो कोणीही असतं सेलिब्रिटी. हा दॅट इज म्हणजे ऍक्टर हा माझ्या किंवा दृष्टीने मी हा रायटर आहे. हा एक आईचा ऍक्टर जेव्हा आहे. वाढदिवस असतो तेव्हा माझी आई सेलिब्रिटी असते. सो मला ते एक जरा बोर होतं पण ऑफ अत्यंत ऑफ गोष्ट आहे ती. हे आज आपल्या सोबत आहेत 2 सेलिब्रिटी. हो म्हणजे मी कोण आहे मी ऍक्टर आहे नाही असं एक काहीतरी. आज आपल्यासोबत 2 माणसं आहेत. छान. किंवा एक ऍक्टर एक रायटर आहे असं काहीतरी. हा सो थँक्यू सो मच. खूप 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 खरंच खूप मजा आली तुमची लव्ह स्टोरी. जशी मी ऐकलेली तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने मला कळाली आणि तुमच्यावर गेम खेळण्यात तर एकदम धम्मालाच आली. सो थँक्यू सो मच. आणि एक गिफ्ट आहे आमच्याकडून तुम्हाला. अरे वा आय लव्ह पहिल्यांदाच तुम्ही आमच्या शोवर आला सो आमच्याकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू थँक्यू सो तुझ्या मच. उपयोगाचं जास्त दिसतंय. दाखव दोघांच्या उपयोगाचं. बघ दोघांच्या उपयोगाचं.